आदरणीय मंच, माझे सर्व स्नेही आणि सावरकर प्रेमी सर्वांना विनायक दामोदर सावरकर हे नाव ज्ञात आहेत, अज्ञात असा कुणीही नाही आहेत. परंतु तरीही विनायक दामोदर सावरकर हे वाचताना, ऐकताना आणि समजावून घेत असताना अंगावरती शहारे येत असतात आणि ती शहारे येण्याची कारणेही वेगवेगळी आहेत. इतिहासाच्या पोटामध्ये खूप काही दडलेलं असतं. प्रास्ताविकामध्ये शंतनू पाटील यांनी खूप सुंदरपणे सावरकरांचे वर्णन केले. त्याचप्रमाणे जिथे आपण काम करत असतो त्या ठिकाणी आपले स्नेही आपल्याबद्दल जे कौतुकाचे बोल बोलत असतात, अशा पद्धतीने शेलार सरांनी आमची ओळख करून दिली आणि आयोजकांनी जी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणा सर्वांचा आभारी आहेत आणि ऋण व्यक्त करतो. आपणा सर्वांना ज्ञात आहेत की आज 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आत्मार्पण दिन. मी याला आत्मार्पण दिन मुद्दामून म्हणेन, कारण स्वतःच्या इच्छेप्रमाणे 22 दिवस मृत्यूशी झुंजावत अन्नाचा त्याग करून स्वतःच्या इच्छेप्रमाणे आत्मार्पण करणारी अशी ही विभूती. आणि म्हणूनच आजच्या दिवशी 1966मध्ये सावरकरांनी आपले स्वतःचे आत्मत्याग केला, म्हणून याला आपण आत्मार्पण दिनही असे म्हणत असतो. आज या 58व्या आत्मार्पण दिनानिमित्त मला माझे विचार आपणासमोर मांडण्याची जी संधी आपण आयोजकांनी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल मी सावरकर व्याख्यान समितीचे आणि आपणा सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो. आजच्या या भौतिक जगाच्या सुखामध्ये आपणा सर्वांनाच प्रत्येकाला ज्ञात आहे की प्रत्येकजण म्हणत असतो, ठीक आहे, झाले गेले, होऊन गेले, ब्रिटिशांनी राज्य केले, 150 वर्षे राज्य केले, आता स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतरही 70 वर्षाचा कालावधी उलटून गेला, मग आजही पुन्हा परत इतिहासाच्या पाठीमागे जाण्यात अर्थ काय आहे? का उत्सव सण साजरे करावेत? कारण तशी शंकाही यायला लागली आहे. उत्सवांचे स्वरूपही बदललेले आहेत. पूर्वी उत्सवांचे स्वरूप हे व्याख्याने, स्पर्धांच्या रूपाने होत असायचे, पण आज उत्सवांची जागा डीजेने, बँडने आणि वेगवेगळ्या गाण्यांनी घेतलेली आहेत. आणि म्हणूनच काय हे सावरकरांना ज्ञात होते आणि म्हणून त्याही प्रश्नाचे उत्तर सावरकरांनी देऊन ठेवलेले आहेत. उत्सव का साजरे करावेत हे सांगत असताना सावरकर खूप सुंदरपणे म्हणतात, निसर्गजन्य कृतज्ञतेसाठी ते करावे. उत्सव का साजरे करावेत तर ते म्हणतात निसर्गजन्य कृतज्ञतेसाठी ते करावेत. त्या सत्पुरुषांनी जगावर जे अनंत उपकार केले आहेत त्यांचे स्मरण म्हणून ते करावेत. ते अनादिसिद्ध परंपरेने चालत आलेले आहेत. उत्सव हे अनादिसिद्ध परंपरेने चालत आलेले आहेत म्हणून ते करावेत. हा उपदेश अमृताचा वर्षाव करणारा आहे. ती सद्गुणांची मूर्तिमंत स्वरूपे आहेत. मनोवृत्तींना वृद्धिपण देणारी रसायने ती आहेत. तरुणांना शिक्षण देणारे शिक्षक ते आहेत व सत्पुरुषांच्या कृत्यांचे ते जिवंत इतिहास आहेत म्हणून ते करावेत. त्यापासून इतके फायदे आहेत म्हणून ते करावेत. त्यापासून तोटे काहीच नाहीत म्हणून ते करावेत. आणि खरोखर मला असे वाटते की ही व्याख्यान समिती हे नक्कीच त्याच पद्धतीने करण्याचे आयोजन आणि प्रयोजन करत आहे. सावरकरांविषयी सांगताना खूप काही आहेत. सावरकरांना नक्की कुठल्या एका टप्प्यामध्ये मांडावेत हा विचार गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात घोंगावत होता. जेव्हा आयोजकांनी संपर्क केलात आणि आमचे स्नेही शेलार सरांनी सांगितले की तुम्हाला इथे जायचे आहेत, त्याचबरोबर माझे बंधू लक्ष्मीकांत होळकर यांनीही सांगितले की तुलाही इथे व्याख्यान द्यायचे आहे. हा सगळा प्रयत्न करत असताना एक गोष्ट मांडत असताना विचार मनामध्ये येत होता की सावरकरांना नक्की कुठल्या भूमिकेतने मांडायचे. कारण अनंत मी अनादि मी, अनादि मी अनंत मी, अबद्ध मी भला, मारील रिपू जगती असा कवन जन्मला. या उक्तीप्रमाणे ज्यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचले, ज्यांनी मृत्यूलाही 22 दिवस झुंजावत ठेवलेत आणि स्वतःच्या इच्छेनुसार ज्यांनी मृत्यू स्वीकारलात, असे हे विनायक दामोदर सावरकर आपल्याच जवळच्या गावी बगूर या ठिकाणी 28 मे 1883 रोजी त्यांनी जन्म घेतला. चित्पावन ब्राह्मण ज्ञातीतील ही कुटुंब कोकणस्थ ब्राह्मणातील जे ते परशुरामाने कोकणातील समुद्र हटवून भूमी निर्माण केली, अशा परंपरेचे असं हे घराणं जे नाशिक येथील बगूर या ठिकाणी वास्तव्यास आले होते. आणि वास्तवात आल्यानंतर सावरकरांचे वडील दामोदर पंत हे अंगकाठीने साधे सरळ परंतु ध्येयवृत्तीचे चिकाटीत आणि इंग्रजी शिक्षण घेतलेले असतानासुद्धा ज्यांना इतिहासाची ज्ञात होती, अशा या
दामोदर पंतांना आणि त्यांची स्वामिनी असलेली राधाबाई यांना 4 अपत्ये होती. पहिलं अपत्य गणेश, दुसरे अपत्य आपले विनायक सावरकर, त्यांनाच तात्याराव या नावानेही संबोधले जाते. त्यानंतर तिसरे अपत्य मुलगी सावरकरांची बहीण महिनाताई आणि चौथे अपत्य नारायणराव. या 4ही अपत्यांचा आणि या सगळ्यांचा एकत्रित कौटुंबिक अभ्यास जरी केला तर किमान आपल्याला एक गोष्ट सहज समजू शकते, ते म्हणजे बंधुप्रेम कसे असावे, एकमेकासाठी त्याग कसा द्यावा, हे सुद्धा आपल्याला यातनं समजून येतं. आपण इथून पाठीमागे भक्तांनी बघितलेले आहेत, ज्ञानेश्वरांचं कुटुंब बघितलेलं आहे किंवा आणखी महाभारतात रामायणात प्रत्येक कुटुंब बघितलेलं आहेत. पण नजीकच्या काळातही असे कुटुंब घडून गेलेलं आहे की ज्यातील बाबाराव सावरकर हे योग अभ्यासी पारंगत होते. योग अभ्यासक असतानासुद्धा स्वतःच्या बंधूसाठी स्वतःच्या कल्याणाची आहुती देत त्यांनी सावरकरांच्या भवितव्यासाठी आपल्या स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचून दिले आणि त्यामुळे सावरकर घडले. असं हे अतोनात बंधुप्रेम. एकजण लंडनमध्ये किंवा अंदमानाच्या तुरुंगात असताना तिथून त्यांना पत्रके पाठवण्यात येत असायची, पुस्तके पाठवण्यात येत असायचे आणि त्या पुस्तकांचे इकडे ते परत प्रकाशन करून ते क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवत असायचे. असं हे अतूट बंधुप्रेम जे कधीही डगमगलेलं नाही. इतकं जरी बघितलं तरी आजची आपल्याला जी विभागलेली कुटुंब पद्धती आहे ती परत सुधारण्यासाठी कदाचित संधी मिळू शकते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला. बालवयातही सावरकर तुमच्या माझ्यासारखेच होते, पण तुमच्या माझ्यासारखे असतानासुद्धा निर्भीड वृत्तीचे सावरकर होते, कविता करणारे सावरकर होते. लहानपणी त्यांनी तलवारबाजी चालवणे असेल किंवा घोड्यावरती घोडास्वार करणे असेल हे गुण अवगत केलेले होते. तारीच्या साहाय्याने विषारी सापाला पकडून आपल्या मित्रांमध्ये एक प्रतिष्ठेची वाहवा त्यांनी निर्माण केलेली होती. असे हे सावरकर. या सावरकरांना 1893 हा कालावधी तसा मी मुद्दाम सांगतो. 1893 कारण 1883चा जन्म आणि 1893ची एक घटना आहे. 1893मध्ये उत्तर प्रदेशातील आझमगड येथे साधारण जून महिन्यामध्ये आणि त्यानंतर मुंबईत ऑगस्ट महिन्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगे पेटलेत. 1893च्या कालावधीत आणि 1883च्या कालावधीत जवळजवळ फक्त 10 वर्षाचं वय असलेला हा विद्यार्थी, परंतु तरीसुद्धा हिंदू मुस्लिम दंगे झालेत आणि या दंग्यांमध्ये हिंदूंचे अतोनात छळ झालेत. ही बातमी पसरत सावरकरांच्या कानावरती आली. तरी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी गावातील मशिदीवरती हल्ला केला. जे मिळेल त्या साधनाने, मग दगड असेल, धोंडे असेल, विटा असेल, या साधनांनी मशिदीच्या काचा फोडल्यात, मिळेल ती तोडफोड केलीत आणि पुन्हा परत ती चिमुकली पार्टी विजय मिळवला या आविर्भावात गावात परत आली. तिथूनच की काय सावरकर हे गावातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे, सगळ्यांचे प्रतीक क्रांतिकारिक म्हणून पुढे येऊ लागले. अशा पद्धतीने सहज सुंदर पद्धतीने आपल्या उजत गुणांना वाट निर्माण करून देत सावरकर चाललेले होते. लहान वयातच बाल्यवयातच खूप मोठ्या पद्धतीने कविता ते करत असायचे. रात्रीच्या निम्म्या रात्री किंवा अजोड रात्री ते जागे राहून काहीतरी कविता लिहित असायचे. दामोदर सावरकर ज्यावेळेस त्यांच्या जवळ येऊन त्या कविता वाचण्याचा प्रयत्न करत असायचे त्यावेळेस ते त्यांना सांगत असायचे की बाळ, इतक्या अवघड कविता तू करू नकोस, तुझ्या वयाला शोभेशा साजेशा तो कविता कर. याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्यांची एक कविता, एक कल्पना सप्तर्षी या मासिकात छापून आलेली होती आणि सप्तर्षी मासिकात कविता छापण्याचा प्रसंग अगोदर सांगतो की सावरकर एक पुस्तक वाचत होते. त्यांनी पुस्तक वाचत असताना त्यांनी सहज वडिलांना विचारलं की या बाबराची आधीची पार्श्वभूमी काय, आधीचा इतिहास काय, आणि वडिलांनी सांगितलं की आधीचा इतिहास नाही आहे. मग त्यांनी इतिहासालाच दोष देण्यासाठी एक कविता रचली. त्यातल्या 2 ओळी तुम्हाला सांगतो. ते सांगतात की विश्वाच्या इतिहासाची पहिली पाने सापडणे अशक्य आहे. विश्वाच्या इतिहासाची पहिली पाने सापडणे अशक्य आहेत आणि इतिहासाला मिळालेला हा शाप आहे. हे कवितेतून सांगत असताना ते म्हणतात, इतिहासाचे पहिले पान न मिळे कधी पहा याते, इतिहासाचे पहिले पान न मिळे कधी पहा याते, आरंभ तुझा दुसऱ्या पानापासून शाप हा याते, आरंभ तुझा दुसऱ्या पानापासून शाप हा याते. बालवयामध्येच अशा कविता करणारे सावरकर वेगवेगळ्या अंगाने आपण शिकू शकतो. प्रास्ताविकात सरांनी सांगताना सांगितलं की आपल्याला सामाजिक सुधारणावादी सावरकर बघायचे आहेत. सामाजिक सुधारणावादी सावरकर हे खरोखर काळाने त्यांना दुर्लक्षित केलेलं आहे.
आज समाज सुधारणावाद्यांची नावे घेताना आपण सहज बोलून जातो. शाहू फुले आंबेडकर. शाहू फुले आंबेडकर ही महान आहे. त्यांच्या विचारांना, त्यांच्या आचरणांना कुठेही दुजाभाव केला जाऊ शकत नाही. परंतु त्याचबरोबर रत्नागिरीतील सावरकरांचे जर कार्य, सामाजिक कार्य आपण जर जाणून घेतले तर कदाचित आपल्याला ज्ञानेश्वर आठवतील, कदाचित आपल्याला श्रीकृष्ण आठवेल. जसा वेळ मिळेल तसं सांगण्याचा प्रयत्न करेन. जर अति होत असेल तर त्यावेळेस मला सांगावे ही आपणा सर्वांना विनंती. बालवयातील सावरकर जसजसे वाढू लागलेत आणि बगूर या ठिकाणी प्राथमिक शाळेतले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी ते नाशिकला परतले. मधला काळ जो 19व्या शतकाच्या शेवटाचा काळ असेल, त्या काळामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहेत की महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूलाही प्लेगने गासलेले होते. संपूर्ण परिसर हा प्लेगने संपूर्णपणे जर्जर झालेला होता. प्लेगने ग्रासलेले असतानाच एका बाजूला प्लेग आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिश सरकारची जुलमी अवस्था, या सगळ्या अवस्थेमध्ये ती संपूर्ण बालमंडळ किंवा सावरकरांचं बालमन हुरपाळून जात होतं. आणि अशातच सावरकर जेमतेम वयाचे 10 वर्षाचे असताना, 10 वर्षाचं वय असताना त्यांना आईच्या प्रेमाला मुकावं लागलं. परंतु आई जरी पटकीच्या आजाराने मृत्यू पावली तरीही सावरकर डगमगले नाहीत. सावरकरांच्या आईची जागा दामोदर पंतांनी घेतली आणि सावरकरांचं माध्यमिकचं शिक्षण सुरू झालं. इकडे पुण्यामध्ये ज्यावेळेस प्लेगचे आयुक्त रॅडचं नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. रॅड आणि त्यांच्या जोडीला ब्रिटिश अधिकारी आयर्स्टन, हे दोन्हींनी पुण्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रात खूप लयलूट सुरू केलेली होती. स्त्रियांचे अतोनात छळ सुरू केलेले होते. आणि अशातच या क्रांतीने प्रेरित होऊन चाफेकर बंधूंनी रॅडवरती गोळ्या झाडल्या. रॅडवरती 22 जून 1897 रोजी रॅडचा खून करण्यात आला. त्याला खून किंवा वध आपण म्हणूया, कारण जुलमी सैतानांचा खून किंवा वध केला जात असतो, म्हणून त्यासाठी तो शब्द तेथे प्रयोग योग्य आणि अभिप्रेय रीतीने वापरलेला आहे. पण ज्यावेळेस चाफेकर बंधूंनी हे कृत्य केले त्यानंतर द्रविड बंधूंनी विश्वासघात केला आणि चाफेकर बंधूंचे नाव सांगितले. कदाचित भारतभूमीला आपल्या विश्वासघाताचे बीज लागलेले आहेत की काय, हे प्रत्येक ठिकाणी क्षणोक्षणी ते सार्थ ठरत असते. इतिहासापासून आपण मागे जाण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला तेच जाणवते. आपले संपूर्ण जे होते तेच, आणि घडलं तेही चाफेकरांच्याही बाबतीत तेच घडलं. आणि द्रविड बंधूंनी विश्वासघात केल्यामुळे पुन्हा परत चाफेकर बंधूंना पकडण्यात आले, त्यांच्यावरती खटला भरण्यात आला. अशा पद्धतीने खटला भरवण्यात आल्यानंतर 18 एप्रिल 1898 रोजी चाफेकर बंधूंना मृत्यूची शिक्षा देण्यात आली. त्यावेळेस प्लेगची साथ असल्यामुळे पुन्हा परत माध्यमिक शिक्षण घेत असताना नाशिकला सावरकर हे स्वतः प्लेगग्रस्त झाल्यामुळे पुन्हा परत बगूर गावी आलेले होते. आणि बगूर गावी आलेले असतानाच सावरकरांना चाफेकर बंधूंना शिक्षा दिली, फाशीची शिक्षा दिली, ही बातमी त्यांच्या कानावरती पडली. त्याच रात्री बालवयातील सावरकर 1898 आणि 1883 अंतर आपल्याला सहज लक्षात येऊ शकतात. बालवयातील सावरकर पुन्हा परत रात्री खाडकन जागे झालेत आणि आपल्या देवघरात असणारी अष्टभुजा आपली कुलदेवता हिच्यासमोर येऊन उभे राहिले आणि जणू छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती त्याचप्रमाणे सावरकरांनीही एक शपथ घेतली. मारितो मारितो मरे तो झुंजीन, ही शपथ घेतली आणि तिथून पुढचे आपले संपूर्ण आयुष्य हे देशसेवेसाठी अर्पित केलेत. सावरकर का शिकावेत किंवा का अनुभवावेत? कारण सावरकरांना मी माझ्या वतीने, हे माझ्या मनाने तरी मी शापित पण म्हणू शकतो. आपणा सर्वांनाही ज्ञात आहेत, कारण 1847 संपल्यानंतर भारतातील फक्त कदाचित 2च महान विभूती आहेत की ज्यांना भारताच्या बाहेर राहावं लागलं किंवा भारतात राहूनसुद्धा त्यांना खूप काही सहन करावं लागलं. त्यातील एक सुभाषचंद्र बोस आणि दुसरे सावरकर. स्वातंत्र्यानंतरसुद्धा 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा, म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर तर जेलमध्ये गेले इथपर्यंत आपण मान्य करू, पण 1950मध्ये सुद्धा ज्यांना जेलमध्ये जावं लागलं असे ते सावरकर. आणि कारण होतं पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट. त्यावेळेस त्यांची भेट होणार होती. सावरकर पुन्हा परत काही करू नयेत म्हणून सावरकरांना नजरकैदेतून जेलमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. इतकं सर्व हे सावरकरांच्या वाटेला आलेलं होतं. इकडे बालवयातील सावरकर ज्यावेळेस शपथ घेतली, मारितो मारितो मरे तो झुंजीन, आणि त्या पद्धतीने सावरकरांची एक एक क्रांतीच्या रूपाने सुरुवात होत गेली.
1899मध्ये पुन्हा परत काळाने एक झडप घातली. 1899मध्ये कधी सांगताना त्यात धनंजय कीर यांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. एके रात्रीला सावरकर अरण्यक हे पुस्तक वाचत होते. अरण्यक आपल्या सर्वांना माहिती की काही पुस्तके आपण मुद्दामून सांगितलं जात असतं की ती कदाचित घरात वाचायची नसतात, आणि मग त्यातलं अरण्यक हे पुस्तकही होतं. त्याला श्रद्धा अंधश्रद्धा हा ज्याचा त्याचा भाग आहे, परंतु आलेला प्रसंग मी फक्त तुम्हाला सांगतोय. अरण्यक वाचत होते आणि अरण्यक वाचत असताना सावरकरांना वडिलांनी सांगितलं, अरे बाळा, अरण्यक वाचू नको, याच्यामुळे घराचं अरण्य होऊ शकतं. असं सांगितलेलं सावरकरांना मात्र ते पटलं नाही आणि त्यांनी आपलं वाचन पुढे सुरू ठेवलं. कदाचित काळाने त्यांना दिलेली ती सूचना होती असं आपण म्हणूयात. आणि 1899 एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा परत सावरकर 15 वर्षाचे असतानाच सावरकरांचे वडील आणि सावरकरांचे चुलते प्लेगच्या आजाराने मृत्यू पावलेत आणि सावरकरांना सोडून गेले. पुनश्च एकदा सावरकरांच्या सर्वस्वाची जबाबदारी, सावरकर कुटुंबियाची सर्व जबाबदारी सावरकरांचे बंधू बाबाराव यांच्यावरती येऊन पोचली. बाबारावांनी कुठलाही विचार न करतात आपलं योग शिक्षण बाजूला ठेवून संपूर्ण कुटुंबाची त्यांनी परत एकदा जबाबदारी उचलली. जबाबदारी उचलत असताना कुटुंबासोबत राष्ट्राचे, देशाचे, क्रांतिकारकाचे कामही सावरकरांचे बंधू हे संपूर्ण कुटुंब त्या पद्धतीने करत होते. सावरकर एकांतात बसून, हे मी मुद्दामून सांगतोय तुम्हाला, कारण आपण प्रत्येकजण ह्या प्रत्येक गोष्टी सावरकर का ऐकायत. कारण ज्यावेळेस आपण विचार करतो की नुसता इतिहास ऐकून उपयोग नाही आहे, इतिहास ऐकत असताना आपल्याला ठीक आहे होते, होऊन गेले वगैरे वगैरे, पण नाही, सावरकरांनी प्रत्येक गोष्ट ही स्वतःच्या आचरणातून आणून दिलेली आहेत. जसं तुकोराम महाराजांनी, तुकोबारायांनी अस्पृश्यांच्या वस्तीत जाऊन कीर्तने केली, त्याचप्रमाणे सावरकरही होते. पुढे अनावधानाने किंवा ओघाओघाने मी तुम्हाला ते सांगेलच, परंतु सावरकर स्वतःशी चिंतन करत असायचे. एकांतात बसून ते विचार करायचे, चिंतन करायचे, आणि चिंतन करण्याच्या त्या गोष्टीला ते मनाची पार्लियामेंट म्हणत असायचे किंवा मनाची पंचसभा असे म्हणत असायचे. शांत निरग्र रात्री बसून स्वतःचं चिंतन करणे, मन एकाग्र करण्याची ते जमवून घेण्याचा प्रयत्न करत असायचे आणि त्याला ते मनाची पार्लमेंट किंवा मनाची पंचसभा म्हणत असायचे. याचा फायदा सावरकरांना अंदमानाच्या कालकोठडीमध्ये काळे पाण्याची शिक्षा भोगत असताना झाला. काळे पाण्याची शिक्षा ही आज नुसतं नाव जरी ऐकलं तर कधी कदाचित आपल्या अंगावरती शहारे येऊ शकते. त्यावेळेस तेथे 7 वेगवेगळ्या इमारती होत्यात आणि या 7 इमारतींपैकी आज 3 इमारती शिल्लक आहेत. त्यातल्या 4 इमारती या दुसऱ्या महायुद्धामध्ये गतप्राण झाल्यात आणि त्यातल्याही 3 इमारतींपैकी एक इमारत ही भारत सरकारने सावरकरांची भूमी, सावरकरांची आठवण म्हणून जपून ठेवलेली आहे. आणि काही इमारतींमध्ये काही इमारतींचा वापर हा पुनश्च एकदा परत येथे हॉस्पिटल्स वगैरे या पद्धतीने केलेला आहे. अशा या अंदमानाच्या तुरुंगात सावरकरांनी जी हाल अपेष्टा शोषली, जी हाल अपेष्टा त्यांनी काढली, या हाल अपेष्टेतनं सुद्धा त्यांना स्वतःला उभं राहण्यासाठी त्यांना मनाची पंचमहासभा किंवा मनाची पार्लियामेंट मदत करत होती. नियती आपल्याकडनं घडवून घेत असते, आपल्याला कदाचित ज्ञात नसतंही, आपण आपलं कार्य करत असतो. इथे जमलेले खूप सारे तरुणही त्याच पद्धतीने आहेत, ते त्यांचं काम करत आहेत. उद्या नियती त्यांना कुठे घेऊन जाणार आहेत माहिती नाही. सावरकरही कदाचित त्यातलेच होते ते, परंतु त्यांना जे अनुभवास येत होतं ते मांडण्याचा प्रयत्न करत होते, लिहिण्याचा प्रयत्न करत होते. बालवयातील सावरकर वेगळे होते, तारुण्यातील सावरकर वेगळे होते, पुन्हा परत तुरुंगातनं शिक्षा भोगून आलेले सावरकर वेगळे होते. आज आपण बऱ्याचदा ऐकत होतो, तो एक वेगळा विषय होऊ शकेल, फक्त मी त्याची इथे थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. सावरकरांवरती खूप सारे आक्षेप होतात. खूप जण ज्यांनी कदाचित 2 दिवससुद्धा उपवास केलेला नसावात असे सुद्धा उठतात आणि सावरकरांनी माफी मागितली असा सावरकरांचा गजबजा केला जात असतो. सावरकरांनी माफी कधीही मागितलेली नाही आहे. सावरकरांनी 8 पिटिशन जरी ब्रिटिशांकडे दाखल केलेल्या होत्या, पण तो व्यक्ती बॅरिस्टर होता. जरी बॅरिस्टरची पदवी त्यांना इंग्रज न्यायमंडळाने दिलेली नव्हती, पण शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं होतं आणि त्यामुळे शिक्षणाने ते बॅरिस्टर होते. अशा बॅरिस्टर असलेल्या व्यक्तीला सर्व खानाखुना माहिती होत्या आणि त्यामुळे त्यांनी जे काही घडवलं, जे काही केलं, याचे सगळे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रातही त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि वेगवेगळ्या इतिहासकारकांनीही, इवन ब्रिटिशांनी
द फ्रीडम ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टींचा उहापोह पण केलेला आहे. सावरकरांनी कशा पद्धतीने पहिली पिटिशन्स दाखल केली, दुसरी पिटिशन्स दाखल केली आणि ती दाखल करत असताना त्यावेळची राजनैतिक त्यावेळची भारताची असणारी परिस्थिती, दुसऱ्या महायुद्धाची पहिल्या महायुद्धाची सुरुवात असताना ते सगळं वातावरण निर्माण झालेलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. परंतु आपल्यापुढे किंवा आपल्यापर्यंत इतिहास हा कधीच आणला जात नसतो. इतिहासातील जी थोडीफार पाने आपल्यापुढे आणली जात असतात आणि आपणही व्हॉट्सअपच्या नादात किंवा ऐक्यू माहितीच्या आधारे तेच घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. 1899च्या एप्रिल महिन्यामध्ये सावरकरांचे वडील आणि चुलते सावरकरांना सोडून गेले. आवाज येत नाही माझं, बोलण्याचा प्रयत्न करा. आता येतोय आवाज? ओके, धन्यवाद. पंचमहासभेतनं स्वतःला तयार करत असताना सावरकरांनी मस्कर आणि पागे या 2 विद्यार्थ्यांच्या मदतीने किंवा या 2 मित्रांच्या मदतीने एक राष्ट्रभक्त समूह नावाची शाखा किंवा गुप्त संघटना सुरू केली. बघा, सुरुवात किती छोट्या कार्यातनं केलेली आहेत. 2 मित्र मस्कर आणि पागे यांना घेऊन राष्ट्रभक्त समूह, नाव किती सुंदर दिलेलं होतं, राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली. आणि राष्ट्रभक्त समूहाचा उद्देश काय होता तर क्रांतिकारी योजना आखणे, गुप्त बैठका घेऊन या सगळ्या गोष्टींची निर्मिती करणे. पुढे राष्ट्रभक्त समूहाचं रूपांतर त्यांनी मित्रमेळा या समूहात केलं आणि मग मित्रमेळाचं पहिलं अधिवेशन धुळे येथे भरवले. त्यावेळेस 70 सदस्य हे या मित्रमेळाव्यामध्ये सहभागी होते. 70 सदस्य असणारा मित्रमेळाव्याचा दुसऱ्या वर्षीचा विस्तार होत त्यामध्ये 200 सभासदांची नियुक्ती झाली. त्यावेळेस सावरकरांनी मित्रमेळा हे नाव देताना त्यावेळेच्या राजकीय सगळ्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केलेला होता. आजही खूप साऱ्या संघटना आहेत, त्याही याच पद्धतीने काम करतात. कदाचित किंबहुना त्यांनी सावरकरांपासूनच प्रेरणा घेतलेली आहे असंही मी म्हणेन. शेवटच्या वक्त्यातही आपण ते बघूया, कारण या सगळ्या गोष्टींची उहापोह करणं जितकंसं वेळेअभावी जरी शक्य होत नसलं तरी आपण तो करण्याचा प्रयत्न करूया. मित्रमेळाच्या समूहाच्या निमित्ताने सावरकरांनी मित्रमेळाला ड्युएल पद्धतीने हँडल केलेलं होतं. एका बाजूला पुढच्या दिशेने जिथे मित्रमेळा संघटना भरत असायची अशा त्या खोलीमध्ये खूप सुंदर पद्धतीने सर्व महापुरुषांची फोटो लावलेली होती, देवदेवतांची फोटो लावलेली होती आणि त्यांचं काम काय होतं तर सण उत्सव साजरं करणे, जयंती पुण्यतिथी साजरं करणं मित्रमेळा संघटनेच्या माध्यमातून साजरे केले जात असायचे. ज्यावेळेस एखादी सभा भरलेली असायची आणि ब्रिटिशांना किंवा गुप्त पोलिसांना कोणीतरी बातमी द्यायची आणि ते तिथे अचानक धाड मारत असायचे, त्यावेळेस ते बघायचे आजूबाजूला सगळे फोटो आहेत, कुठेतरी एक फोटो ठेवलेला आहे आणि जयंतीच्या रूपाने काहीतरी सभा भरलेली आहे आणि ते तिथनं परत फिरून जात असायचे. अशा पद्धतीने मित्रमेळा संघटनेची स्थापना केली. परंतु मित्रमेळाच्या पाठीमागे दुसऱ्या पद्धतीने पुन्हा परत क्रांतिकार्याचं काम सुरू होतं. आपल्याला काय करता येऊ शकतं याचंही काम ते करत होते. सावरकरांचा विश्वास हा शक्तीवरती होता, सावरकरांचा विश्वास अहिंसेवरती कधीही नव्हता. सावरकरांनी एकदा गांधीजी आणि सावरकरांचं एक पुण्यामध्ये ज्यावेळेस व्याख्यान सुरू होतं त्यावेळेस गांधीजींनी सावरकरांची ओळख करून देताना मिश्किलपणे म्हटलेले होते, शब्दप्रयोग केलेला होता, तुमच्यामध्ये आणि आजच्या वक्त्यांमध्ये मी जास्त वेळ थांबणार नाही. आणि असं म्हणून सावरकर गांधीजी अध्यक्षस्थानी असताना गांधीजी बाजूला बसले. आपल्याला कुणाचाही उहापोह करायचा नाही. मी ते गांधीजी वाईट किंवा चांगले असं अजिबात सांगण्याचा प्रयत्न करत नाही. फक्त इतिहासाने जे मांडलेले आहेत ते कुठेतरी सत्य समोर आलं पाहिजे त्यावेळेस. आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने कधीच कुणाची प्रतिमा ही कमी जास्त होत नसते. गांधीजी हे महात्मा होतेत आणि महात्मा राहणारच आहेत. कदाचित वागत असताना तात्विक वैचारिक वाद होत असतात, तसेच तात्विक वैचारिक वाद हे गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये पण होते, गांधीजी आणि सावरकरांमध्ये पण होते, गांधीजी आणि सुभाषचंद्र बोसांमध्येही होते आणि त्यावेळेच्या सगळ्या समाजसुधारकांमध्ये पण होते. अशाच पद्धतीने सावरकरांना ज्यावेळेस व्याख्यानाची सुरुवात करण्यात आली त्यावेळेस सावरकरांनी सांगितलं की भारतातनं जर प्रभू श्रीरामचंद्र निघून गेले तर भारतीयांच्या जीवनामध्ये राम उरणार नाहीत. आणि हे सांगत असताना सावरकरांनी पुढचं वाक्य सांगितलं, अहंकारी अप्रामाणिक अनिच्छल अशा रावणाला मारण्यासाठी सुद्धा रामाने त्यांचा वध केला आणि त्यानंतर रामराज्य प्रस्थापित केलं. याच पद्धतीने आपल्याला जर स्वातंत्र्य निर्माण करायचं असेल
तर कुणाच्या तरी दारी जाऊन बसून ते त्या हिंसा, उपोषण, अन्नत्याग यानेच मिळणार नाहीत हे सावरकरांना ज्ञात होतं. आणि म्हणून सावरकरांनी एक वेगवेगळी व्यूहरचना आखली होती आणि त्या व्यूहरचनेचंच पुढे हळूहळू रूपांतर होत संपूर्ण जगामध्ये त्याची माहिती पोहोचलेली होती. मित्रमेळा संघटनेच्या माध्यमातून एका बाजूला सण उत्सव साजरे केले जात होते, जे आपण 2 वर्षापूर्वी कोविड महामारी अनुभवली. याहीपेक्षा भयंकर महामारी प्लेगमध्ये घडून आलेली होती. प्लेग सहज बसल्या बसल्या असा पटकीचा आजार येत असायचा आणि जेवता जेवता एखादा व्यक्ती मृत पावत असायचा. अशी सगळी परिस्थिती असताना सुद्धा मित्रमेळा संघटनेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी किंवा सावरकरांनी आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांनी कित्येक प्रेते गोळा केली, ती जाळली. ज्यांचा कुणी नव्हतं त्यांचे हिंदू प्रतिपरंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार केलेत आणि त्या सगळ्या क्रिया घडवून आणल्या. म्हणून मित्रमेळा संघटना ही वाढत गेली, पुढे मोठी होत गेली आणि 1904 रोजी मित्रमेळा संघटनेचे रूपांतर अभिनव भारत संघटनेत झालं. अभिनव भारत संघटना जी सुरुवात 1904 पासून सुरू झालेली होती ती अवघ्या काही वर्षात मी यासाठी म्हणेन 1904 आणि 1910 फारसा कालावधी नाही आहेत. नंतरही ती पुढे चालूच होती, परंतु 1910पर्यंत ती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली होती. अभिनव भारत संघटनेचं नाव घेताना त्यांनी यंग इटलीमध्ये ज्या पद्धतीने क्रांतिकारकांनी लढा सुरू केलेला होता आणि त्यांनी त्यांच्या संघटनेला यंग इटली नाव दिलेलं होतं, त्याच पद्धतीने सावरकरांनी अभिनव भारत ही संघटनेला नाव दिलं आणि त्यातनं पुढे क्रांतिकारकांची रूपं वगैरे निर्माण केली. अभिनव भारत संघटनेतनं खूप सारे वक्ते, व्याख्याते, इवन तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन प्रमुख, राज्यपाल या सगळ्यांची निर्मिती झालेली आपल्याला अभिनव भारत संघटनेतून दिसून येते. अभिनव भारत संघटनेचा सावरकर बघा किती दूरदर्शी होते आणि त्याचबरोबर किती संयमी होते आणि निश्चय मनाचे होते याचं आपल्याला सहज रूपांतर येऊ शकतं. अभिनव भारत संघटना हिचे कार्य जगात पोहोचलेली असताना सुद्धा स्वातंत्र्यानंतर एखाद्या व्यक्तीला वाटले तर त्याने सहज ते चालू ठेवली असते, पुढे आपल्या 2-4 पिढ्या त्यावरती सहज निघून जातील असा सहज विचार आला असता. पण सावरकरांनी तसं केलं नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अभिनव भारत संघटनेचं कार्य यशस्वी झालं म्हणून अभिनव भारत संघटना ही त्यांनी संपुष्टात आणली. आज आपल्याला कुठेही परत त्याचं नाव दिसत नाही किंवा काही नाही. म्हणजे जे आहे तिथपर्यंत आणि जे जसं आहे तसंच हे त्यांनी प्रत्यक्ष मांडलेलं आहे. कुठल्याहीच गोष्टी त्यांनी केलेल्या नाही आहेत किंवा कुठल्याच गोष्टी त्यांनी लपवलेल्या नाही आहेत. कुणाला उगाच काहीतरी घेऊन यायचं आहे, त्यांनी आक्षेप करायचे याची काहीही गरज नाही आहे. तुम्ही सावरकर जर वाचले तर तुम्हाला सहज जाणवेल की सावरकरांनी आहे ते सगळं मांडलेलं आहे. आपण ज्या वेळेस त्रिखंडात गाजलेली उडी जिला आपण म्हणतो, मार्शलिसच्या बंदरावरती आल्यानंतर सावरकरांनी बोटीतनं उडी मारली, तिचा तो सगळा रोमांचक इतिहास मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करेन. पण फक्त एक आठवण म्हणून सांगतो की ज्यावेळेस बोटीतनं उडी मारल्यानंतर हे सगळं घडून आलं आणि त्रिखंडात ती उडी गाजली. हे सगळं असताना सुद्धा 1937 नंतर ज्यावेळेस सावरकर पुन्हा परत रत्नागिरीत स्थानबद्धतेत होते, लक्षात घ्या, रत्नागिरीत सावरकर स्थानबद्धतेत होते, त्यांना परत पोलिसांचा पहारा होता. सावरकरांवरती 2 अटी लादण्यात आलेल्या होत्या. तुम्हाला ह्या आणि या अटी मान्य असतील तरच आम्ही तुम्हाला रत्नागिरीत सोडू. आणि बॅरिस्टर असणारा व्यक्ती वयाच्या 25व्या-26व्या वर्षी ब्रिटिश सरकार ज्याला हादरते, ज्याला घाबरते आणि ज्याला पकडण्यासाठी आज आपण बघताना बघत असतो, आपल्याला सहज कल्पना येत नाही, पण एखाद्या पिक्चर सिनेमात आपण बघावं, एखादा क्रांतिकारी किंवा एखादा व्यक्ती जेलमध्ये गेलेला आहे आणि त्या उच्च न्यायालयाच्या आजूबाजूला सगळं छावणीचं स्वरूप निर्माण होत. तशाच पद्धतीने सावरकरांवरती जेव्हा खटला सुरू होता तेव्हा उच्च न्यायालयाच्या अवतीभोवती 50 शस्त्रधारी सैनिक उभे होते. इतकं महान कार्य, ओजस्वी कार्य सावरकरांचं होतं. 1910, 1983, 1910 आणि 1966 किती वेगवेगळा काळ मांडलेला आहे. आणि या सगळ्या 25शीतल्या 26शीतल्या सावरकरांना वेगवेगळ्या शिक्षा देण्यात येत होत्या. असा सावरकरांचा उल्लेख करत असताना मी परत एकदा रत्नागिरीत येतो आणि रत्नागिरीत आपण बघत असताना बघितलं की सावरकर ज्यावेळेस स्थानबद्धतेत होते, रत्नागिरीत सावरकर स्थानबद्धतेत असताना सावरकरांना एका पत्रकाराने सहज विचारलं, समाज सुधारणांशिवाय भारत किंवा समाज सुधारणांशिवाय स्वातंत्र्य याविषयी आपले मत काय? 1937 काळ पुढे येऊन गेलेला होता. चलेजावची आंदोलनाची सुरुवात वगैरे दिलेली होती. ब्रिटिश गव्हर्नमेंटनेही जवळजवळ संपूर्ण मान्य केलेलं होतं. भारताला स्वातंत्र्य द्यायचंही मान्य केलेलं होतं. परंतु अखंड इतिहासात जर तुम्ही मागे डोकावून बघितलं
तर भारताला संपूर्ण राजनैतिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अट्टहास धरणारी एकमेव व्यक्ती होती, ती म्हणजे विनायक दामोदर सावरकर. वेगवेगळ्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याची मागणी केलेली होती, परंतु काही अटी शर्ती ठेवून मागणी केलेली होती. पार्लियामेंट तुमचं ठेवा, राजकारण तुमचं असू द्या, राजनैतिक तुम्ही हाकला, आम्हाला स्वातंत्र्य द्या. काहींचं म्हणणं हे होतं, वेळ प्रसंगी प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने लढत होता, ज्याच्या त्याच्या परीने समाज सुधारणांमध्ये सहभाग घेत होता. परंतु सावरकरांची मागणी मात्र पूर्ण होती, ती म्हणजे संपूर्ण राजनैतिक स्वातंत्र्य. आणि अशा सावरकरांना एका अवलिशा पत्रकाराने सहज विचारलं, जर समाज सुधारणेविषयी सावरकर समाज सुधारणेविना स्वातंत्र्य मिळाले तर तुमचं त्यावरती मत काय असेल? क्षणाचाही विचार न करता सावरकर बोलले, क्षणाचाही विचार न करता सावरकर बोलले, मी समुद्रात मारलेली उडी एक वेळेस विसरा, मी समुद्रात मारलेली उडी एक वेळेस विसरला तरी चालेल, पण समाज सुधारणेशिवाय मिळालेले स्वातंत्र्य हे 3 दिवसही टिकणार नाही. इतके अत्युच्च, इतके उत्तम विचार सावरकरांचे होते. सावरकरांनी स्थानबद्धतेत असताना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कृतीतून घडवलेली आहे. ज्यावेळेस अस्पृश्य शब्द वापरला जात होता त्यावेळेस सावरकरांनी त्यांना अस्पृश्यऐवजी दुसरा शब्द वापरून त्या सगळ्यांना आपलंसं केलेलं होतं. आपलाच हिंदू असतानासुद्धा ज्यांना मंदिरात बंदी केली जात असायची, आणि त्याच वेळेस कीर यांच्या मदतीने सावरकरांनी रत्नागिरीमध्ये पतितपावन मंदिराची स्थापना केली. पतितपावन मंदिरामध्ये स्वातंत्र्य देवीची मूर्ती ठेवण्यात आली, आपले आराध्य विष्णूंची मूर्ती ठेवण्यात आली, आणि तो संपूर्ण मंदिर हे सर्वांसाठी खुलं करण्यात आलेलं होतं. लक्षात घ्या, पतितपावन मंदिराची निर्मिती, जे पतितपावन मंदिर आजही आहे, सावरकर आपल्या जवळचे आहे, त्यामुळं इतिहासावरती आक्षेप घेण्यासारखं त्यांनी काहीच ठेवलेलं नाही आहे. ज्यावेळेस अगोदर मी म्हणताना तुम्हाला म्हटलं की अष्टभुजा देवीची मूर्ती तुम्ही बगूरला गेला तर आजही तिथे ती त्यांच्या देवाऱ्यामध्ये किंवा खंडेरावाच्या मूर्ती शेजारी, बगूर येथील खंडेरावाच्या मूर्ती शेजारी अष्टभुजा असणारी दुर्गादेवीची, त्यांच्या कुलस्वामीची मूर्ती ठेवलेली आहे. पतितपावन मंदिर आजही आपल्या सर्वांच्या नजरेस येऊ शकते. त्या पतितपावन मंदिरातील पुजारी हे सुद्धा अस्पृश्य त्यांनी निवडलेले होते. इवन ज्यावेळेस अस्पृश्य त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुन्हा परत पंडितांनी नकार दिला, त्यावेळेस सावरकरांनी आणि इतर असणाऱ्या लोकांनी मान्य केलं की नाही, ठीक आहे सावरकर जाऊ द्या, तुम्ही मंदिर सुरू करतात, आम्हाला आनंद आहेत, पण पूजेसाठी तर आम्हाला हे पंडित मान्य करत नसतील तर आम्ही नाही बसणार. त्यांनी मान्य केलं. पण सावरकर म्हणाले नाही, जर मला हे मंदिर उभं करायचा अट्टहास माझा त्यासाठी होता, सर्वांना समान न्याय द्यायची होती. सावरकर सर्वांना हिंदू समजत होते. हिंदूंची व्याख्या खूप अतुलनीय सावरकरांनी केलेली आहे, तो पुढे आपण बघूया. परंतु इथे ज्यावेळेस सावरकरांना सगळं सांगण्यात येत होतं त्यावेळेस पुन्हा परत सावरकरांचे मित्र चित्पावन ब्राह्मण असणारे एक व्यक्तीला परत त्यांनी पाचारण करून येतो सांग पूजा करून पतितपावन मंदिराची उभारणा केली. असे हे सावरकर, समाजरूपी सावरकर पुन्हा आणखी वेगळे होते. नुसतं समाजरूपी सावरकर 1937च्या नंतरचे सावरकर जर बघण्याचा प्रयत्न केला तर तो काळ कदाचित ते व्याख्यान पुन्हा आणखी सुरू होईल, ते फक्त 1947पर्यंतचं. प्रास्ताविकेत सरांनी सांगताना खूप सुंदर पद्धतीने सांगितलं, शंतनू पाटलांनी सांगितलं की विज्ञानदृष्ट्या सावरकर वेगळे होते, समाज सुधारणावादी सावरकर वेगळे होती. आज ज्या सीमांसाठी आपण भांडतोय, चीनने इकडे अतिक्रमण केलं, इकून हा आला तिकून आला, या सगळ्या सीमा निश्चिती सावरकरांनी त्यावेळेस केलेल्या होत्या. सावरकरांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की सावरकर हे 30 वर्ष पुढे बघणारे सावरकर होते. सावरकरांनी हे सर्व सांगितलेलं होतं. हिंदू चीनी भाई भाई अशा पद्धतीने ज्यावेळेस नारे देण्यात येत होते त्यावेळेस सावरकरांचा त्याला विरोध होता, कारण सावरकरांनी ह्या सगळ्या गोष्टींची मांडलेली होती. चीनला तुम्ही काय समजतात काय नाही समजत हे संपूर्ण पद्धतीने त्यांनी मांडलेलं होतं. स्वातंत्र्यानंतर सुद्धा सावरकरांनी सांगितलेलं होतं, तलवारींची वेळ गेली, तलवारी आणि भाले तुम्ही आता फेकून द्या आणि मशीनगनचा वापर करायला शिका. इतक्या पद्धतीने सैनिक कसे असावेत याचं रूपांतर सावरकरांनी केलेलं होतं. स्वतः नुसते सावरकर नाहीत, ज्या माऊलीने सावरकरांसोबत अखंड यातना शोषल्या, अखंड यातना स्वीकारल्या, घरादारावरती तुळशीपत्र सोडले, तुळशीपत्र ठेवलेत, चुलते असतील वहिनी असतील, या सगळ्यांनी सगळं काही अनुभवलं. असं असतानासुद्धा पुनश्च एकदा रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना सावरकरांच्या पत्नी यांनीसुद्धा परत एकदा आपण जे आज हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतो, हे हळदी कुंकवाचे कार्यक्रम करून वाड्यांमध्ये वस्त्यांमध्ये जाऊन स्वतः हळदी कुंकवाचे कार्यक्रम केलेत. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जर त्यांना कोणी बोलवायला येत असायचे ते सांगायचे नाही, त्या आळीतली त्या बाईला जर तुम्ही बोलवणार असेल तर मी तुमच्या घरी येते, अन्यथा मी येणार नाही, मला निमंत्रण देऊ नका.
म्हणजे इतक्या पद्धतीने बोले तैसे चाले त्याची वंदावी पावलेत अशा वृत्तीचे सावरकर होते आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब होतं. या सावरकरांविषयी आपण ज्यावेळेस बघण्याचा प्रयत्न करतो ही संपूर्ण गोष्टी येतात, कारण समाज सुधारणावादी सावरकर ही आपल्याला या हिशोबाने बघणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हणताना अगोदरच म्हटलं की आपण सहज बोलत असतो शाहू फुले आंबेडकर आणि त्यात आपण ॲडही करू शकतो सावरकर यांचा वापर आपण आज समाज सुधारणेसाठी करू शकतो. इकडे पुनश्च एकदा परत एकदा प्लेगची साथ संपत आल्या असताना सावरकरांनी त्यांचे जे काही अभिनव भारत संघटनेची स्थापना केली आणि मग त्यानंतर सावरकरांचं माध्यमिक शिक्षण संपलेलं होतं. माध्यमिक शिक्षण संपलेलं असतानाच 1901मध्ये पुन्हा परत सावरकर मॅट्रिकची परीक्षा पास झाली. सावरकरांच्या बाबतीत 1901 हे थोडंसं चांगलं वर्ष आपण म्हणूया, कारण त्यावेळेस 2 घटना घडल्यात. एक म्हणजे सावरकरांना फर्ग्युसन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाण्याचा योग आलात आणि त्याच वेळेस सावरकरांचा विवाहही घडून आलात. परंतु हे सगळं करत असताना स्वातंत्र्याप्रती आपली प्रेरणा कायमस्वरूपी ठेवून पुन्हाच एकदा सावरकरांचा प्रवास बगूरवरून नाशिकवरून पुण्यात सुरू झाला. पुण्यात सावरकर आल्यानंतर पुण्यात परत आल्या सुरुवात झाली. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर अल्पावधीतच मित्रांना आपलंसं करून सावरकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयातील ग्रंथालय असेल, भोजन कक्ष असेल, वर्गातील मॉनिटर असेल, या सगळ्यांमध्ये आपले विद्यार्थी, आपले मित्र, आपले विचारांच्या व्यक्ती पेरायला सुरुवात केल्यात आणि जणू फर्ग्युसन महाविद्यालय हे सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन निघालं. त्याच काळात टिळकांना सावरकर आपले गुरु मानत असायचे. टिळकांविषयी सावरकरांची खूप आस्था होती. टिळक हे सावरकरांचे आद्य प्रेरक होते. अशा पद्धतीने टिळकांनी पुण्यामध्ये स्पर्धा भरवलेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये सावरकरांनी सहभाग घेतला. जेमतेम वय होते 14-15 वर्षाचे सावरकर होते आणि सावरकरांनी मोठ्या गटाच्या भाषण स्पर्धेमध्ये भाग घेतला. निबंध स्पर्धा होती, निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि आपला निबंध वगैरे लिहून पाठवलात. टिळकांनी ते सर्व छान सुद्धा पद्धतीने मान्य केलं आणि मग त्यांना परत सावरकरांना ठरल्याप्रमाणे पहिलं बक्षीस, कारण वक्तृत्वावरती ज्याची पूर्णपणे प्रबळ इच्छा होती, सरस्वती ज्यांच्या जिभेवरती नांदत होती असे ते सावरकर. आणि मग टिळकांनी बक्षीस दिल्यानंतर परत एक सहज आपलंसं गोंजारत सावरकरांना जवळ बोलवलं. त्यावेळेस तितकासा परिचय नव्हता, परंतु टिळकांनी कुठेतरी आपलंसं करीत त्यांना सहज विचारलं, बाळा तू स्पर्धा जिंकलाही, बक्षीसही मिळवलं, पण मला खरं सांग हे तुला कोणी लिहून दिलं? आपल्यासारखा माझ्यासारखा असता तर एकदम बोलला असता, नाही मी स्वतः लिहिलं. सावरकर ते सावरकर होते. सावरकरांनी स्मित हास्याने सांगितलं, जर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहू शकतात, माझा शिवबा मित्रांच्या मदतीने स्वराज्याचे स्वप्न बांधू शकतो, तर मी सावरकर वयाच्या 15व्या-16व्या वर्षी हे लिहू शकत नाही का? टिळकांनी स्मित हास्य केलं आणि निघून गेले. इतका स्वतःवरती आत्मविश्वास असणारे सावरकर होते. एका बाजूला आत्मविश्वास असणारे सावरकर होते, दुसऱ्या बाजूला समतोल साधणारे सावरकर होते. अविचारी सावरकर कधीच सावरकर नव्हते. लोक आजही सावरकरांवरती वेगवेगळे आक्षेप घेतात, पण सावरकर कधीही विचारी नव्हते. समतोलवादी सावरकर होते. आक्षेप घेणारे सांगतात की सावरकरांनी आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना पुढे पाठवलेत, पण असं कधीही केले नाहीत. वेगवेगळे प्रसंग आहेत, जास्त खोलात न जाता 2-3 प्रसंग सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करेन. समतोलवादी सावरकर कसे होते किंवा निश्चय सावरकर कसे होते? सावरकर लंडनमध्ये असताना, परत आपण फर्ग्युसन महाविद्यालयात पुन्हा परत येऊया, परंतु सहज अनावधानाने म्हणून तिथपर्यंत जाणूया. लंडनमध्ये सावरकर असतानाच इंडिया हाऊसमध्ये सावरकर राहत असायचे आणि इंडिया हाऊसमध्ये सगळे क्रांतिकारक वगैरे जमा केलेले असायचे आणि इंडिया हाऊसमध्ये क्रांतिकारक हे जमा करत असतानाच जशा पद्धतीने गुप्त पोलिसांच्या रूपात सावरकरांचे काही अनुयायी, सावरकरांचे काही मित्र, सावरकरांचे काही सहकारी किंवा क्रांतिकारी म्हणूया आपण त्यांना, हे ब्रिटिश पोलिसांमध्ये सहभागी होते, ब्रिटिश इंग्लंडमध्ये सहभागी होती. त्याचप्रमाणे ब्रिटिशांनी सुद्धा आपले हेर इंडिया हाऊसमध्ये पेरलेले होते. आणि अशाच पद्धतीने कीर्तिकर नावाचा एक गृहस्थ, ज्याने ब्रिटिशांच्या मदतीने सावरकरांच्या सगळ्या भूमिका असतील किंवा इंडिया हाऊसमध्ये जे काही घडतं याची तो बित्तम बातमी ही काय करत असायचे, ब्रिटिश सरकारला देत असायच्यात. कीर्तिकरांच्या रूपाने ह्या सगळ्या घटना कुठेतरी जात आहेत किंवा कुणाच्या तरी रूपाने ह्या सगळ्या गोष्टी ब्रिटिशांपर्यंत पोहोचत आहेत याचा क्रांतिकारकांना ठाव लागला आणि मग हळूहळू याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कीर्तिकर ज्यावेळेस सापडले त्यावेळेस पुन्हा परत, कारण क्रांतिकारकांकडे दया, करुणा, प्रेम ह्या गोष्टी तेव्हा कुठेही नव्हतात. आपण
सर्व काही देशासाठी अर्पण केलेले ते संपूर्ण क्रांतिकारक होते. आणि अशातच जर एखादा दगाफटका करत असेल तर त्याची तमानं बाळगणारे क्रांतिकारक होते. पण असं असताना सुद्धा ज्यावेळेस कीर्तिकर समजलेत आणि कीर्तिकरांना सांगितलं, कीर्तिकर समजले की कीर्तिकरांनी दगाफटका केलेला आहे, विश्वासघात केलेला आहे, परंतु तरी संपूर्ण समुदायाला सावरकरांनी थांबवले आणि कीर्तिकरांना एक संधी म्हणून कीर्तिकरांना परत आपलंसं केलं आणि त्यांना सांगितलं, आता तुम्ही ब्रिटिशांना संध्याकाळी जो काही मेसेज देतात, तारेच्या रूपाने जो संदेश पोहोचवता, तो संदेश मला दाखवायचा किंवा मी तुम्हाला जो संदेश सांगेल तोच संदेश तुम्ही ब्रिटिशांना द्यायचा. म्हणजे इतके समविचारी, इतके शांतता आणि इतके शांत पद्धतीने विचार करणारे सावरकर होते. कधीही डगमगलेले नाही असे सावरकर होते. किंबहुना सावरकर थोडेसे डगमगले. अंदमानाच्या कालकोठडीत असंही यातना शोषण करत असताना सावरकर डगमगले. परंतु पुन्हा परत आपल्या भावाच्या ओळी आठवत सावरकरांनी साहित्याला आपलंसं केलं, साहित्याला आपलंसं केलं आणि त्यातनं पुन्हा परत स्वतःला प्रेरणा देत परत त्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आपल्याला नंतरचे सावरकर अनुभवास मिळाले. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आपलंसं केल्यानंतर ज्यावेळेस टिळकांनी सांगितलं की ऑक्टोबर महिन्यामध्ये 7 ऑक्टोबर 1905 रोजी परदेशी कापडांची होळी करण्यात आली. पण त्या अगोदर टिळकांनी सांगितलं की आपल्याला परदेशी कापडांची होळी करायची आहे. पण सावरकरांनी त्यांना भेटून त्यांची क्षमा याचना मागून त्यांना सांगितलं की परदेशी कापडांची होळी ही आपण मोठ्या स्वरूपात करूयात आणि त्याच वेळेस होळीपाशी आपण व्याख्याने देऊयात. कल्पना टिळकांना मान्य नव्हती. पण सावरकरांनी आपल्या प्रभुत्व शैलीने टिळकांनाही ते मान्य करायला भाग पाडले. होळी इतकी मोठी झाली, परदेशी कापडाची होळी इतकी मोठी झाली की गल्ली बोळातनं जे काही कोट असतील किंवा परदेशी कपडे असतील ते सगळेजण, प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेने स्वयंपूर्तेने त्या होळीमध्ये आणून टाकत होते. होळी साजरी झाली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारामध्ये आणि त्या होळीची गुंज, होळीचा आवाज हा ब्रिटिश सत्तेपर्यंत पोहोचला आणि साहजिकच त्याचे पडसाद तर उमटणारच. त्यावेळेचे फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य र. परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून हकलवले आणि सावरकरांवरती 10 रुपये दंड ठोठावला. 10 रुपये दंड हा खूप होता त्यावेळेचा वगैरे. 10 रुपये दंड ठोठावला. पण तरी टिळकांच्या मदतीने आणि मित्रांच्या मदतीने सावरकरांनी 10 रुपयापेक्षाही अधिक रक्कम गोळा केलीत. त्यातील 10 रुपये सावरकरांनी महाविद्यालयात जमा केले शिक्षेच्या रूपाने आणि उरलेली सर्व रक्कम पुन्हा परत देशसेवेसाठी अर्पण केली. दुसऱ्या दिवशी मात्र लेखणीच्या माध्यमातून टिळकांनी एक पत्र लिहिले किंवा एक न्यूजपेपरमध्ये एक बातमी देण्यात आली आणि त्याचे शीर्षक टिळकांनी दिले होते, हे आमचे गुरुच नव्हे, हे आमचे गुरुच नव्हे. आणि या शीर्षकाखाली, या हेडलाईनखाली टिळकांनी अधिकाऱ्यांना सनसनीत पद्धतीने धारेवरती धरले आणि त्याचेच रूपांतर की काय, पुढील शिक्षण घेण्यासाठी सावरकरांना एक चांगली संधी वगैरे चालून आली. अशा पद्धतीने परत एकदा फर्ग्युसन महाविद्यालयाचा संपूर्ण प्रवास संपवत पुढे बॅरिस्टर किंवा पुढचं शिक्षण घेण्यासाठी सावरकरांना लंडनला जाण्याची संधी मिळाली. परंतु परत एकदा तोच प्रश्न होता, लंडनला जाण्यासाठी पैसे स्वतःजवळ नव्हते. बाबारावांनी होतो तिथपर्यंत सावरकरांचं शिक्षण केलेलं होतं. इकडे पुन्हा परत सासऱ्यांकडनं काही रक्कम घेऊनसुद्धा सावरकरांनी परत आपलं संपूर्ण पुढचा जाण्याचा खर्च वगैरे, त्या योजना वगैरे सगळ्या आखलेल्या होत्या. पण त्यातच टिळकांच्या मदतीने श्यामजी कृष्ण वर्मा, हे नाव खूप सुंदर आहे ना, मला वाचताना हे नाव जाणवलं, श्यामजी कृष्ण वर्मा. कारण इतिहासाने जसे ह्या व्यक्ती लपवलेल्या आहेत, तडलेल्या आहेत, तशाच पद्धतीने लंडनमध्ये क्रांतिकारकांना मदत करणारं हे नाव आहे श्यामजी कृष्ण वर्मा. पण इतिहासाने आपल्या पुस्तकांनी, ज्या पुस्तकांमध्ये आम्हाला अकबर शिकवला, बाबर शिकवला, राहिले सगळे मुघल शिकवले, पण त्यांनी आम्हाला कधीही श्यामजी कृष्ण वर्मा शिकवला नाहीत किंवा छत्रपती 2 ओळींच्या पलीकडे शिकवले नाहीत, अशी खंत ही आपल्याला सर्वांना जाणवते. जर तुम्ही लंडनमधील सावरकर वाचण्याचा प्रयत्न केला, लंडनमधील सावरकरांचे क्रांतिकारक पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला वर्मा हे नाव प्रकर्षाने जाणवेल. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी शिवाजी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून सावरकरांना लंडनमध्ये जाण्यासाठी मदत केली. टिळकांनी एक पत्र लिहिलेले होते, त्या पत्राबरोबरच सावरकरांनीही आपला स्वतःचा एक बायोडाटा म्हणून किंवा आपला स्वतःचा अभिप्राय, आपलं स्वतःचं पत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांना पाठवलेलं होतं.
सावरकर कधीही लपवाछपी करत नव्हते किंवा कधीही आज हे बोलतील आणि उद्या ते करतील असं कधीही नव्हतं. सावरकरच होते ते. आणि म्हणूनच काय कदाचित इतिहासाने त्यांना इतक्या अतोनात शिक्षा दिलेल्या असाव्यात असं मला वाटतं. सावरकरांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये किंवा आपल्या पत्रामध्ये सहज सांगितलं, बॅरिस्टर लंडनला जाऊन बॅरिस्टरचं शिक्षण घेणं हे माझं उद्देश आहे, परंतु बॅरिस्टरच्या शिक्षणाबरोबरच लंडनमधील ब्रिटिशांची कार्यपद्धती अनुभवणे, तेथे क्रांतिकारकांना एक वेगळं वळण देणे, क्रांतीला एक वेगळं रूप देणं हे खऱ्या अर्थाने माझे रूप आहेत, खऱ्या अर्थाने माझं महत्त्व आहे. कारण त्यावेळेचं जर लंडन आपण आत्मसात केलं, लंडन आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक क्रांतिकारक नुसता भारतातलाच नव्हे तर देशातला, जगातील प्रत्येक क्रांतिकारक हा लंडन येथे येत असायचा. आणि लंडनची तिथील असणारी ब्रिटिश असेल, त्यांची कार्यपद्धती असेल, त्यांच्या मुख्य ठिकाणावरती हल्ला करून त्यांना विठीस धरण्याचा प्रयत्न करत असायचा. आणि हेही काम सावरकरांनी केलेले होते. आणि हे सगळा उद्देश वगैरे त्यांनी मांडून ठेवलेला होता आणि तो सगळा त्यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुढे मांडलेलं होतं. टिळकांची पत्र गेल्यामुळे श्यामजी कृष्ण वर्मांना इतर विद्यार्थ्यांच्या आलेल्या पत्रांचा विचार न करता सावरकरांना शिष्यवृत्ती देणे बंधनकारकच ठरले. किंबहुना सावरकरही तसेच होते. आणि मग सावरकरांचा प्रवास सुरू झाला हा लंडनमध्ये. लंडनमध्ये जाण्याच्या अगोदरच माझ्या मित्रांनी खूप सुंदर गीत गायलं, जय स्तुते श्री महामंगले यशोदे शुभदे. याच पद्धतीने सावरकरांनी इतर सुंदर साहित्य निर्माण केलेलं आहे. सावरकरांनी जवळजवळ 6000 ओळींचे साहित्य निर्माण केलेलं आहे. किती? 6000 ओळींचं. आपण एक पुस्तक 2 पुस्तक लिहिलं तरी आपण बघत असतो की किती गाजावाजा केला जात असतो. 6000 पुस्तके लिहिली आणि ती पुस्तके लिहिली नाहीत किंवा त्या ओळी लिहिल्या नाही तर त्या त्यांनी पाठ केल्या. अंदमानाच्या तुरुंगात असताना स्वतःला समजवण्यासाठी, स्वतःमध्ये आत्मबल निर्माण करण्यासाठी हा एक जरी हेतू त्यांचा होता तरी दुसरा हेतू होता, अंदमानाच्या तुरुंगात कैद्यांना एका खोलीत कधीच ठेवलं जात नसायचं. सावरकरांचं अंदमानाचं जर चरित्र आपण वाचण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्या अंगाला काटे येतील इतकं आहे. इवन अतिशय उत्कंठतेने जे सावरकरांना समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतील अशांनी जर सावरकरांचं अंदमानातील चरित्र वाचण्याचा प्रयत्न केला तर मी म्हणेल त्या व्यक्तीला किमान हप्ताभर जीवन जाणार नाहीत. जर अंदमान आठवला तर तुम्हाला जेवता घास सोडून द्यावा की काय अशी परिस्थिती आठवणार आहे. खूप भयंकर आहे. इतकं सगळं शोषत असताना सुद्धा अंदमानाच्या छोट्या खोल्यांमध्ये ज्यावेळेस सावरकर राहत असायचे त्यावेळेस सावरकरांना लेखणी पेन दिलं जात नसायचं. राजबंदी सावरकर होते. राजनैतिक कैदी सावरकर असताना सुद्धा सावरकरांना कुठल्याही सुविधा दिल्या गेल्या नाहीत. राजनैतिक कैदी असलेल्या व्यक्तींचा एक नियम तेथे होता, एक ब्रिटिश सरकारने घालून दिलेला होता. एका वर्षामध्ये 1 पत्र त्या कैद्यांना आपल्या घरी लिहिता येत असायचं, आपल्या घरी पाठवता येत असायचं. पण असं जरी असलं तरी तिथला जो जेलर होता हा बारी नावाचा जेलर दुसरा यमच होता असं म्हटलं तरी चालेल. बारी हा अनुवंशाने म्हणा किंवा तो जन्माने ब्रिटिश नव्हता, आयरिश होता. आयरिश असताना सुद्धा बारीने जे अनुभवलं, बारीने स्वतःचं आत्मचिंतन सावरकरांबरोबर कथित केलेलं आहे. पण शिक्षा देण्यामध्ये बारी कुठेही काचकसर करत नसायचा. असं या बारीला सगळे कैदी यमच मानत असायचे. ज्या कैद्यांना ब्रिटिश सरकार वठणीवर आणू शकत नाही, त्यांच्या भाषेत कैदी, आपल्या भाषेत क्रांतिकारक, ज्या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकार वठणीवर आणू शकत नाहीत, ज्या क्रांतिकारकांचं मनोधैर्य ब्रिटिश सरकार खच्चीकरण करू शकला नाहीत, अशा क्रांतिकारकांचं खच्चीकरण करण्यासाठी अशा क्रांतिकारकांना अंदमानच्या तुरुंगात डांबण्यात येत असायचं. आणि हे सावरकर एकटे दुकटे नव्हते. तर 1857च्या स्वातंत्र्य समरापासून आपल्याला शिकवताना काय शिकवलं? 1857चा उठाव. आणि आपणही तो उठाव म्हणूनच बघत गेलो. परंतु सावरकरांनी ते पुस्तक स्वलिखित स्वहस्ते लिहिलेत आणि 1857चं स्वातंत्र्य समर या नावाने ते पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं किंवा लिहून ते प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला. हे पुस्तक प्रकाशन करणंही इतकं सोपंसं नव्हतं. ज्यावेळेस ब्रिटिश सरकारला याची चाहूल लागली की सावरकर 1857चं स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहित आहेत, त्यावेळेस प्रकाशनापूर्वीच कदाचित आजच्या युगात आजही खूप सारे पुस्तकं आहेत. सलमान रश्दी यांचं सॅटॅनिक वर्सेस नावाचं पुस्तक आहे ज्याच्यावरती बंदी घातलेली आहेत. इतरही काही पुस्तके आहेत परंतु ती प्रकाशनानंतर बंदी आलेली आहेत.
सावरकरांचं पुस्तक मात्र 1857चा स्वातंत्र्य समर यावरती प्रकाशनापूर्वीच किंबहुना पूर्ण होण्यापूर्वीच बंदी आलेली होती. ते पुस्तक सावरकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रकाशित करतो आहेत आणि तिथून ते परत येत आहेत असं दाखवण्याचा भास केलेला होता. परंतु सावरकरांनी स्वतः हस्तलिखितात स्वातंत्र्याचे समर याच्या 3 प्रती लिहिल्या होत्या. विचार करा, स्वातंत्र्याच्या समर याच्या 3 प्रती सावरकरांनी लिहिलेले होते. ते पुस्तक आजही तुम्ही जर बघण्याचा प्रयत्न केला तर जणू काही एखादी गाथाच आहे की का असं आपल्याला जाणवेल. ते पुस्तक पुढे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, इवन सुभाषचंद्र बोस यांच्यासाठी प्रेरणादायी ठरलं. असं हे पुस्तक सावरकरांनी हस्तलिखित 3 प्रतींच्या स्वरूपात लिहून वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या कालावधीत क्रांतिकारकांनी पुन्हा परत त्यांच्या सोयीनुसार त्यातली जी काही कवने असतील, जी काही पॅराग्राफ्स असतील ती लिहून परत क्रांतिकारकांपर्यंत पाठवत त्यांच्यामध्ये एक वृत्ती जागृत करण्याचा प्रयत्न केलेला होता. इतके अजोड सावरकर होते. हे लिहिण्याची एक गोष्ट झाली, पण त्यातरी 1857चं समर हे सावरकरांना लिहिता आलं. परंतु अंदमानाच्या तुरुंगात असताना सावरकर कोळशाने लिहित असायचे, काट्यांनी भिंतींवरती लिहित असायचे. हे लिहिण्यावाटेमागचे त्यांचे 2 हेतू होते. एक, त्यांनी त्या सगळ्या ओळी पाठ केलेल्या होत्या. कमलासारखं महाकाव्य असेल किंवा इतर सर्व जे काही काव्य असतील, स्तुतिसुमने असतील, स्वातंत्र्यदेवीवरती आधारित स्तुतिस्तुपणे जी आता या माझ्या मित्रांनी म्हटली, ही अशी सगळे सावरकरांनी लिहून ठेवली. ती लिहून ठेवल्यानंतर त्यांना माहिती होतं की ब्रिटिश सरकार आपल्याला लेखणी देणार नाहीत, पण ही लिहून ते परत पाठ करत होते. त्यांनी ते पुन्हा पाठ केलं. लक्षात घ्या किती बुद्धिमत्ता असेल याचं सहज लक्षात येऊ शकतं. आपण सुरुवातीला सहज सांगतो, एखाद्याचं वर्णन करत असताना आपण तल्लक बुद्धी वगैरे म्हणतो. तल्लक बुद्धी, इतकी तल्लक बुद्धी 2 ओळी पाठ करता करता आपल्याला पाठ होत नाही, त्याने आपण कागद घेऊन येतो. तुम्ही आम्ही सर्वजण लिहिलेली सगळी पुस्तकं भिंतींवरती रेखाटून कोरून लिहून ठेवली. पुन्हा परत त्यांनी ती भिंत रंगवली, ते सगळं लिहिलं की कुठेतरी बारीच्या मदतीने म्हणा किंवा आणखी ब्रिटिश सरकारचं परत काहीतरी कारण करून बारीच्या मदतीने म्हणजे मुद्दामून बारीला काहीतरी त्रास द्यायचा. आणि मग बारीला त्रास दिल्यानंतर बारी त्या जेलमधनं पण त्या वस्तीतनं पण सावरकरांना बाहेर काढत असायचे आणि दुसऱ्या खोलीमध्ये डांबत असायचे. दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर पुन्हा परत त्यांचा तोच उपक्रम. तिथे पुन्हा परत सगळं जे काही स्वातंत्र्य देवीचे स्रोत असतील, जे स्वतःला वाटेल स्वातंत्र्याविषयीचे, ते सगळं रंगवून ठेवायचं, भिंती रंगवून ठेवायच्या. आजही अंदमानाच्या भिंतीनं जर आपण बघायला गेलात तर आपल्याला ते सगळं लिहिलेलं सापडू शकेल. परत तिथे लिहायचं, पुन्हा परत ते झालं की पुन्हा दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी ते अट्टहास करत असायचे. पण त्यासाठी ते मुद्दामून हे सगळ्या गोष्टी घडवून आणत असायचे. याच्या पाठीमागे त्यांचा दुसरा हेतू होता, कारण त्यांच्या पश्चात कुणाला ना कुणाला ते त्या खोल्यांमध्ये आणण्यात येत होतं, डांबण्यात येत होतं, टाकण्यात येत होतं. आणि तिथे गेल्यानंतर जर एखाद्याचं मनोधैर्य खचलं तर किंबहुना त्या ओळी वाचून, ते साहित्य वाचून आपल्या स्वतःला स्फूर्तिदायीपणा निर्माण होईल आणि पुन्हा परत तो कैदी आत्महत्या करणार नाहीत. अंदमान खूप भयंकर होतं. अंदमान, मी सांगताना तुम्हाला सांगितलं की ज्याने अंदमान प्रत्यक्ष शब्द न शब्द जर वाचलं तर आपल्याला जेवण जाणार नाही, इतकं अंदमान होतं. अंदमानाची माहिती वाचत असताना किंवा अंदमानात राहत असताना तेथील कैदी अक्षरशः जर्जर होऊन जात असायचे. इवन बरेच जण मनोरुग्ण होत असायचे. एकच सांगतो, काही जण मनोरुग्ण होत असायचे, काही जण मनोरुग्णाचे ढोंग करत असायचे. पण ते ढोंगही इतकं खऱ्या रूपाने करत असायचे की उष्टा ही स्वतःच्या अंगाला लावून घेत असायचे, जेणेकरून ब्रिटिशांना बारीला वाटत असायचं की हा खरोखर मनोरुग्ण झालेला आहे. आपण ज्या गोष्टीकडे बघण्याचं सुद्धा टाळत असतो ती सगळी विष्ठा त्या अंगाला चोळत असायचे. का? तर बारीच्या संकटातनं वाचण्यासाठी. काहींना तेही शक्य होत नसेल तर काही जण आत्महत्या करत असायचे. इतका अंदमानात अतोनात छळ होत असायचा. अंदमानामध्ये जे काही सहन केलं ते खूप सुंदर पद्धतीने वगैरे आपल्या सगळ्यांना ज्ञात होऊ शकतं आणि आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. आपण ते वाचण्याचाही त्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. इकडे पुन्हा परत लंडनमध्ये सावरकर आल्यानंतर परत सावरकरांनी आपलं सगळं जे काही क्रांतिकारी संघटना वगैरे आहेत, इंडिया हाऊसवरती स्वतःचे संपूर्ण साम्राज्य निर्माण केलेलं होतं. अभिनव भारत ही चळवळ पूर्णपणे इजिप्तपर्यंत, आयरिश लोकांपर्यंत पोचवलेली वगैरे होते. या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि हे सगळं सुरू असताना परत एकदा कुठेतरी वेगवेगळे मित्र, वेगवेगळे सहकारी येऊन सावरकरांना भेटत होते. यात सावरकरांच्या मदतीला अगोदरपासूनच मदनलाल धिंगरा नावाचा एक व्यक्ती, एक तरुण लंडनमध्ये आलेला होता, ज्याने मौज मजा करणे इतकंच स्वतःचं अस्तित्व मान्य केलेलं होतं. पण मदनलाल धिंगरा ज्यावेळेस सावरकरांच्या संपर्कात आला
त्यावेळेस सावरकरांनी मदनलाल धिंगरांना पूर्णपणे बदलून टाकलं आणि मदनलाल धिंगरांनी सावरकरांना विचारलं, एकदा सहज विचारलं, आज स्वातंत्र्य देवतेसाठी आहुती देण्याची वेळ आलेली आहेत का? सावरकरांनीही तितक्याच आशाभूत नजरेने, आशाभूत ओळींमध्ये त्याला सांगितलं, जर आपण तयार असाल तर नक्कीच आलेले आहेत. आणि मग त्यानंतर कर्झनवायलीची हत्या करण्याचा कांड सुरू झाला. मदनलाल धिंगरांनी पहिला प्रयत्न केला कर्झनवायलीला मारण्याचा, ठार करण्याचा, पण पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला, असफल ठरला. पुन्हा परत इंडिया हाऊसमध्ये सगळे क्रांतिकारक जमा झालेत आणि पुन्हा परत विनोदाने, आनंदाने, हे सगळं आनंदाने घेत असायचे. ते ज्यावेळेस परत जमा होत असायचे तेव्हा धिंगरांची सगळ्यांनी चेष्टा केली, तुम्हाला हे शक्य नाही आहेत, तुम्ही आनंद उसळा, तुम्ही कोट घालून फिरा वगैरे असं परत सांगण्यात येत असायचं. आणि पुन्हा परत तितक्याच प्रेरणेने आपल्या सवंगड्यांची चेष्टासुद्धा एक प्रेरणादायी घेऊन परत एकदा मदनलाल धिंगरा पुन्हा पुढे निर्माण झाले किंवा सुरू झाले. आणि मग त्यांनी त्यावेळेस 1909 मदनलाल धिंगरांनी जुलै 1909 मदनलाल धिंगरांनी कर्झनवायलीवरती गोळ्या घालल्या. धाड 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 गोळ्या झाडल्या. संपूर्ण सभा अवाक झाली. सगळे इकडे तिकडे पळायला लागलेले असताना सुद्धा मदनलाल धिंगरा त्याच जागी शांत उभे होते. मदनलाल धिंगरांना पकडण्यात आले. मी वेळेअभावी थोडंसं जोरात घेण्याचा प्रयत्न करतो की तयार आहात आपण ऐकायला, कारण वेळेचं पण भान ठेवलं पाहिजेत वक्त्याने असं म्हटलं जातं. आणि म्हणून मधले काही पॅराग्राफ सोडून आपण डायरेक्टली 1909 मदनलाल धिंगरांकडे येऊया. मदनलाल धिंगरांनी ज्यावेळेस कर्झनवायलींवरती गोळ्या झाडल्या त्यावेळेस मदनलाल धिंगरांना पकडण्यात आले. आणि मग पकडल्यानंतर ब्रिटिशच होते. ब्रिटिशांच्या साम्राज्याचा अस्त होणार नाहीत असं त्यावेळेस म्हटलं जात असायचं. कारण ते जेही काही करत होते, खरं खोटं जेही काही करत होते ते कायद्याच्या चौकटीने करत होते आणि इतक्या सिस्टमॅटिक पद्धतीने ते करत असायचे की त्यावेळेस आपल्याच क्रांतिकारकांना वाटत असायचे की नाही हे चुकीचे आहेत, आपल्याच देशभक्तांना हे वाटत असायचे की नाही आपले क्रांतिकारकच चुकीचे आहेत, त्यांनीच चुकीचं काहीतरी काम केलेलं आहे. आणि मग पुन्हा आपलेच परत त्यांना जाऊन मिळत असायचे आणि त्यांना सांगत असायचे आपण तसेच राहा, आम्हाला ही सुविधा द्या, आम्हाला ती सुविधा द्या. पण सावरकर मात्र तशातले नव्हते. धिंगरांना ज्यावेळेस पकडण्यात आले त्यावेळेस धिंगरांची नाडी तपासण्यात आली. डॉक्टर आले तर डॉक्टरांनी धिंगरांची नाडी तपासली. धिंगरांची नाडी एकदम शांत पद्धतीने सुरू होते. जणू काही एखाद्या सराईत व्यक्तीने त्या गोळ्या झाडाव्यात अशा पद्धतीने धिंगरांच्या सगळ्या हालचाली वगैरे सुरू होतात. आणि मग पुन्हा परत एकदा धिंगरांवरती 1909 नंतर अभियोग चालवण्यात आला, खटला सुरू करण्यात आला. इकडे पुन्हा परत धिंगरांचे संपूर्ण जे काही कुटुंब आहेत, धिंगरांच्या कुटुंबांनी अगोदरच जाहीर करून दिलं की आमचा आणि धिंगरांचा काही संबंध नाही आहेत. धिंगरांच्या भावांनी पण धिंगरांचा निषेध करायला सुरुवात केली. आपले इंडिया हाऊसमधील इतर जे काय असतील, बिपिनचंद्र पाल असतील किंवा आणखी खोपर्डे असतील किंवा इतर सगळे क्रांतिकारक असतील, यांनीसुद्धा परत धिंगरांपासून आपलं स्वतःचं नाव सोडण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि मग कर्झनवायलीच्या शोक संदेशासाठी, शोक सभेसाठी एक सभा भरवण्यात आली. त्यावेळेस सभेचे अध्यक्ष असणारे मंजरी अशा काहीतरी नावाचे आहेत ते, मंजरजी भावनगरी हे त्यावेळेस त्या सभेचे अध्यक्ष होते. मंजरजी असतील, भावनगरीजी असतील, धिंगरांचे भाऊ असतील, सर आगाखान असतील, सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, पाल असेल, श्री खापर्डे असतील, या सगळ्यांनी त्या सभेमध्ये एकमताने धिंगरांचा निषेध केला. काय सांगतोय मी, ही नावं सांगतोय. आणि या सगळ्यांनी काय केलं तर ब्रिटिशांनी जी काही एक सभा भरवलेली होती कर्झनवायलींच्या मृत्यूनंतर, तर त्या कर्झनवायलीच्या मृत्यूच्या आधारे त्या सगळ्यांनी धिंगरांचा धिक्कार केला. आणि मग पुन्हा परत त्या सभेचे अध्यक्ष मंचरजी भावनगरी उभे राहिले. त्यांनी सांगितलं की सगळे इंडिया हाऊसमध्ये असणारे सगळे जे काही पदाधिकारी आहेत आणि सर्वजण एकमताने धिंगरांच्या या कृत्याचा निषेध करतो. आणि मग त्यांनी असं म्हणताच, एकमताने निषेध करतो असं म्हणताच पाठीमागून एका कोपऱ्यातनं आवाज आला, एकमताने नव्हे, मी त्यातला नाही आहेत. सगळ्यांनी पुन्हा कुजबुजायला वगैरे सुरुवात केली. कोण बोलला, आणा त्याला खिचून, आणा त्याला पकडून, असं सगळेजण बोलायला लागले. हे त्यावेळेचं हे सगळं लिहिलेलं आहे. आणि मग पुन्हा परत पकडा त्याला, मी इथेच उभा आहे, पकडू नका किंवा घाबरू नका.
सावरकरांना समोर आणण्यात आले. एका इसमाने, तेथील पोलीस असणारा किंवा जो काही कर्जलवाहिनींचा सहकारी होता, त्याने सावरकरांवरती एक जोरदार ठोसा मारला. सावरकरांचा चष्मा फुटला, सावरकरांच्या डोक्याला मार लागला, रक्त वाहू लागले. तरीही शांत निश्चयाने सावरकर आपल्या विचारांशी सहमत होते. मी या सभेशी सहमत नाही आहेत, मी एकमताने किंवा या धिक्काराच्या बाजूने अजिबात नाही आहेत. सावरकरांनी हे सगळं सांगण्यात आलं. त्यांनी पुन्हा परत सभा संपली, सावरकरांना बाजूला घेऊन जाण्यात आलं. त्याच रात्री इतकी गुप्त यंत्रणा होती. आज आपण जर बघत असतो की आज आपण स्वतःला स्वातंत्र्याचं म्हणत असतो, स्वातंत्र्य मिळालेलं असताना सुद्धा एखाद्या न्यूजपेपरमध्ये जर आपल्याला एखादा लेख छापून आणायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला खूप अतोनात प्रयत्न करावे लागत असतात. परंतु त्याच रात्रीला सावरकरांनी थोड्याशा दुःखी अवस्थेमध्ये, थोड्याशा आजारी अवस्थेमध्ये एक पत्र लिहून घेतलं, सहकाऱ्यांकडनं एक पत्र लिहून घेतलं आणि त्यात त्यांनी परत एकदा सांगितलं. आणि ते जे काही मांडलं ते लगेच एका बाजूला सावरकरांचा निषेध करण्यात आलेला होता. तरी असं असताना सुद्धा सावरकरांनी जे पेरलेलं होतं त्यांच्या मदतीने पुन्हा परत दुसऱ्या दिवशी इंग्लंडमध्ये ब्रिटिश वृत्तपत्रांमध्ये एक निवेदन छापून आलं. आणि त्या निवेदनामध्ये सावरकरांनी सांगितलेलं होतं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहेत आणि जर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर ब्रिटिश सरकार जे स्वतःला सार्वभौम समजते असं ब्रिटिश सरकार कुण्याही व्यक्तीवरती न्याय मिळेपर्यंत तरी कुठलाही आरोप किंवा प्रत्यारोप करू शकत नाहीत आणि म्हणून मी त्याचा विरोध केला. दुसरा विरोध करण्याचं कारण असं होतं की कर्झन वायलीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सौ वायली यांच्यासाठी जर आपण काही तिथे बोलला असता तर माझं आपणास पूर्णपणे समर्पण होतं. पण ज्या माऊलीचं कुंकू पुसलं गेलं तिच्यासाठी आपण एक चकार शब्दही उच्चारला नाहीत. आणि अशा सभेमध्ये जर नाहक विनाकारण फक्त भारतीयांचा द्वेष व्यक्त केला जात असेल तर अशा सभेला, अशा विषयाला मी कधीही अनुरोध देणार नाही. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने सगळं छापून आलं, मांडण्यात आलं, त्यावेळेस पुन्हा परत इंडिया हाऊसकडे सगळ्यांची पळापळ सुरू झाली. इंडिया हाऊसकडे सगळे वृत्तपत्र वगैरे जाणारे पळापळ होत असायचे. आपल्याला माहिती आहे की अफवा पसरत असतात. तशाच पद्धतीने संपूर्ण लंडन शहरामध्ये अफवा पसरलेल्या होतात. सावरकर कोणीतरी भव्य दिव्य धिप्पाड पुरुष असावात अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये एक विचार संचारलेला होता. पण ज्यावेळेस ते पत्रकार सावरकरांना भेटण्यासाठी इंडिया हाऊसमध्ये येत असायचे, सावरकरांची मुलाखत घेत असायचे, सावरकरांशी चर्चा करत असायचे, त्यावेळेस मात्र त्यांचा सावरकरांविषयीचा राग पूर्णपणे स्पष्ट होत असायचा. राग त्यांचा निघून जात असायचा आणि त्यांना सावरकर समजत असायचे. एकाने तर खूप सुंदर पद्धतीने लिहिलं, सावरकर मला वाटले होते कुणीतरी धिप्पाड दाढ्या मिशा असलेला असेल, पण 25शीतला पूर्णपणे दाढी नसलेला, गोरा गोमटा असा तरुण, डोळ्यावरती छान सुंदर चष्मा असलेला, इवन कपडे टापटीप. तुम्ही सावरकरांना कुठे बघा, सावरकरांचे तुम्ही जर बघितले तर सावरकरांचे सगळे फोटो तुम्हाला तशाच पद्धतीने दिसतील. एकदम व्यवस्थित टापटीप राहणारे सावरकर होते. अशा पद्धतीने राहणारे ही सगळी त्यांची बातमी त्या वृत्तपत्रातनं छापून यायला लागली. आणि मग लंडनमध्ये पुन्हा परत वाईस वर्षा निर्माण होत गेला. एकीकडे क्रांतिकारकांकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलत होता, परंतु त्याचबरोबर लंडनच्या बाहेर संपूर्ण जगामध्ये सावरकरांच्या विषयी लोकांच्या मनामध्ये एक आस्था निर्माण होत होती. सावरकरांची तुलना मॅझिनी असेल, इटलीचा जो काही इटलीच्या स्वातंत्र्यासाठी ज्याने स्वतःहून जो क्रांतिकारक होता मॅझिनी असेल किंवा गॅलिबल्डी असेल यांच्याबरोबर सावरकरांची तुलना केली जाऊ लागली. सावरकरांना आयरिश वर्तमानपत्रांनी संपूर्ण पद्धतीने वगैरे लिखाण देऊन सावरकरांना मांडण्याचा प्रयत्न केला. इवन काहींनी तर इतकं सुंदर पद्धतीने मांडलं की आपल्या स्वतःच्या राष्ट्राला, आपल्या स्वतःच्या देशाला जोखडातून, ब्रिटिशांच्या जोखडातून सोडून घेण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते नक्कीच चुकीचे नाही आहेत. सावरकरांनी त्या पद्धतीने स्वतःचे विचार वगैरे मांडलेले होते. आणि मग अशा पद्धतीने सावरकर संपूर्ण जगामध्ये प्रचलित होत होते. कारण सहज मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की एका व्यक्तीला, आज आपला कायदाही तसाच आहे. आपल्याकडे ज्यावेळेस आपण मान्य करतो की एखाद्याला जन्मठेप दिली जाते किंवा आपल्याकडे सुद्धा कायद्यामध्ये सुधारणा केली जात असते. पहिल्यांदा फाशीची शिक्षा दिली जात असायची, आता त्यात सुधारणा करून मरेपर्यंत फाशी असं म्हटलं जात असायचं. परंतु एका व्यक्तीला त्याच्या जन्मामध्ये एकदाच जन्मठेपेची शिक्षा देता येते. परंतु सावरकर मात्र इतके दुर्दैवी होते, परंतु त्याचप्रमाणे इतके निश्चय होते, इतकेही महान होते की त्यांना ब्रिटिश सरकारने एकाच आयुष्यात 2 जन्मठेपा दिलेल्या होत्या. 2 जन्मठेपा लक्षात घ्या.
सावरकरांवरती 2 जन्मठेप होतात. सावरकरांचा खटला ज्यावेळेस न्यायालयामध्ये सुरू होतात त्या सगळ्या गोष्टी अनावधानाने किंवा ओघाओघाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. परंतु सावरकरांना ज्यावेळेस अंदमानाच्या जेलमध्ये टाकण्यात आलं आणि सावरकरांच्या गळ्यामध्ये पारीने एक बिल्ला अडकवला, त्या बिल्ल्यावरती लिहिलेलं होतं 32,778, 121, 121A, 109, 302. त्यानंतर डी हे अक्षर कोरलेलं होतं त्या बिल्ल्यावरती. तो पत्राचा बिल्ला होता आणि त्याच्या खाली परत लिहिलेलं होतं 24 डिसेंबर 1910 ते 23 डिसेंबर 1960. जन्मठेपेची शिक्षा 25 वर्षाची असते. अंदमानातील प्रत्येक कैद्याला 25 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आलेली होती. पण सावरकर एकमेव असे होते की ज्यांना 50 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा देण्यात आलेली होती. 2 वेगवेगळ्या कारणांसाठी. सहज इतकंही कुणाचं नशीब नसावं अशा पद्धतीने सावरकरांनी अनुभवलेलं आहे, सावरकरांनी जगलेलं आहेत. हे सगळं सांगताना आपल्याला, हे सगळं समजून घेताना आपल्याला कधी कधी परत आपली स्वतःची चीड येते की इतिहासाने आम्हाला काय सांगितले, इतिहासाने आम्हाला काय शिकवले, इतिहासाने आम्हाला वेगळंच काहीतरी शिकवलं. आणि म्हणूनच आपण स्वतःहून जाणतेपणे सावरकर समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसते सावरकर समजून घेत असताना तुम्हाला एकटे सावरकर कळणार नाही. जसं मी तुम्हाला मगाशी सांगताना सहज सांगितलं की मदनलाल धिंगरा आपल्याला कळू शकेल. मदनलाल धिंगरा आपल्याला कधीही माहिती नव्हते, तसे मदनलाल धिंगरा आपल्याला कळू शकतील. श्यामजी कृष्ण वर्मा आपल्याला समजतील. श्यामजी कृष्ण वर्मांनी खूप सुंदर पद्धतीने सगळं काही कार्य केलेलं आहे. आपली संपूर्ण संपत्ती ही क्रांतिकारकांसाठी वाहून दिलेले श्यामजी कृष्ण वर्मा होते. श्यामजी कृष्ण वर्मांचं इंडिया हाऊस हे बंद करण्यात आलं, त्याला टाळं ठोकण्यात आलं. त्याच पद्धतीने श्यामजी कृष्ण वर्माजींची जी काही शिष्यवृत्ती भारतीय तरुणांना शिकण्यासाठी देण्याच्या रूपाने दिली जात होती ते सुद्धा बंद करण्यात आलेलं होतं. अशा पद्धतीने श्यामजी कृष्ण वर्मा तुम्हाला सापडू शकतील. बिपिनचंद्र पाल असतील, गोखले असतील, हे सगळे एक 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 तुम्हाला समजायला लागतील. टिळक असतील, हे आपल्याला परत सावरकरांच्या माध्यमातून समजतील. कारण कधी कधी महानायक वाचत असताना सावरकरांनी आणि इतर पुस्तकांमध्ये फार अंतर आहे. महानायक वाचक असताना तोच एक व्यक्ती अभिप्रेत केला जात असतो, तोच एक व्यक्ती रंगविला जात असतो. पण सावरकरांच्या पुस्तकांमध्ये मात्र तुम्हाला तसं कुठेही जाणवणार नाही. हां, तुम्ही समीक्षात्मक पुस्तके वाचली तर कदाचित त्यात तुम्हाला ते सापडेल. म्हणजे मी दोन्ही बाजू क्लिअर करतो. समीक्षात्मक पुस्तकांमध्ये तुम्हाला हे अनुभवेल, पण सावरकर लिखित किंवा धनंजय कीर असतील किंवा सत्यकी सावरकर असतील किंवा इतर सावरकरांचे जे काही आर्टिस्ट आहेत यांनी जी पुस्तकं लिहिली, पण ब्रिटिशांनी सावरकरांचे जे साहित्य प्रकाशित केलेलं आहे, savarkar.org या वेबसाईटवरती जे सावरकरांचं साहित्य PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत, या सगळ्या पुस्तकांचा किंवा सगळ्या साहित्यांचा जर वापर करण्याचा, वाचन करण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला जाणवेल की सावरकरांनी सर्वांना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीने सावरकरांना एक 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 गोष्टी या घडत होतात. कर्जनवाहिनीच्या हत्येनंतर मदनलाल धिंगरा यांना शिक्षा देण्यात आली. मदनलाल धिंगरांना फाशी देण्यात आलेली होती. मदनलाल धिंगरांना फाशी देत असताना सुद्धा मदनलाल धिंगरांना वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं गेलं की तुमची शेवटची इच्छा काय, किंवा तुम्ही परत माफीचे साक्षीदार व्हायला तयार आहात का. माफीचे साक्षीदार जर होणार असाल तर आम्ही तुमची शिक्षा कमी करतो. कारण ब्रिटिश सरकारचं जे तत्त्व होतं फोडा आणि राज्य करा, या पद्धतीने ब्रिटिश सरकार प्रत्येक क्रांतिकारकावरती ते वापरण्याचा प्रयत्न करत असायचे. पण तरीही मदनलाल धिंगरांनी मागे हटले नाहीत. मदनलाल धिंगरांनी आपल्या शेवटच्या मृत्यूच्या निवेदनामध्ये एक माहिती फक्त मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या अंत्ययात्रेला किंवा माझ्या शवावरती संपूर्ण हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे माझं जी काही आहे तो शेवट करण्यात यावा. त्यानंतर माझे कपडे किंवा माझ्या वस्तू विकून जे काही पैसे मिळतील हे सगळे पैसे राष्ट्राच्या हितासाठी देणगी म्हणून जमा करण्यात यावेत. इतके क्रांतीने भरलेले तरुण होते. ठीक आहे, हे का सांगावं असं वाटतंय. आजही क्रांतीची गरज नाही. आपल्याला काय कुठे तलवारी किंवा काठ्या बंदुकी घेऊन कुणाशी लढायचं अजिबात नाही आहे. पण जो काळ आपल्यासमोर पुढे निर्माण होत आहे, हिंदू राष्ट्र ज्याला आपण म्हणतोय, अखंड हिंदुस्थानाचा जर विचार केला तर अफगाणिस्तानपासून असेल, कुवेत असेल, सगळ्यापर्यंत भारत पोहोचलेला होता. असिंधू सिंधू भवतु यस्य भारतभूमी, हे सावरकर म्हणत असायचे. पण आज तो हिंदुस्थान किती छोटासा झालेला आहे.
याची सुरुवात, याची चाहूल कुठेतरी सावरकरांना त्यावेळेस लागलेली होती. सावरकरांचा विरोध केला जात असतो, पण सावरकरांचा विरोध करण्यामागे खूप मुख्य कारणं आहेत. सावरकरांना जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे पण कळेल. हिंदुत्ववादी सावरकर जर आपल्याला जाणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सर्व काही कळेल. आपण उद्दामून जातीपातींमध्ये भांडत असतो. सावरकरांनी कधीही कुठल्या जातीपातीला हिंदूच्या पलीकडे मांडलेलं नव्हतं. सावरकरांची व्याख्या खूप सुंदर होती, खूप सोपी होती. ज्यांची पुण्यभूमी आणि ज्यांची पितृभूमी हे हिंदू राष्ट्र आहेत ते सर्व हिंदू. मग पितृभूमी आणि पुण्यभूमी म्हटल्यानंतर आपण सगळे आलो त्याच्यामध्ये. मग त्यातमध्ये फक्त येत कोण नाहीत, मुस्लिम असेल, यहुदी असतील, ख्रिश्चन असतील, यांचा फक्त त्यात समावेश येत नाहीत. बाकीचे सगळे पंथ, सगळ्या जाती, सगळे धर्म हे सगळे याच भारतभूतने निर्माण झालेले आहेत. ते आचाराविचाराने फक्त त्यांनी संस्कृतीची वेगवेगळी रूपं स्वीकारलेली आहेत, पण अशी सगळी व्यक्ती त्यांनी मांडलेली आहेत. आणि म्हणून अशाच पद्धतीने मदनलाल धिंगरा, कारण हे का म्हटलं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, कारण ज्यावेळेस मदनलाल धिंगरा असं सांगतात की माझा संपूर्ण जे काही आहेत, संपूर्ण शेवट जो होता तो हिंदू रीतिरिवाजेप्रमाणे करण्यात यावा, हे मदनलाल धिंगरा बोलत नव्हते. आणि हे त्या लोकांनाही माहिती होतं की हे मदनराव धिंगरा बोलणारे नाही आहेत. मदनलाल धिंगरांनी एक निवेदन ब्रिटिशांना किंवा ब्रिटिश पोलिसांना देण्यात आलेलं होतं, पण ब्रिटिशांनी ते निवेदन कधीही मीडियामुळे किंवा जगापुढे आणलं नव्हतं. पण सावरकरांनी ते मदनलाल धिंगरांच्या फाशीच्या एक दिवस अगोदर संपूर्ण वृत्तमानपत्रांमध्ये ते परत छापून आणलेलं होतं आणि त्यातनं या सगळ्या गोष्टी पुढे निर्माण झालेल्या होत्या. मदनलाल धिंगरांना ज्यावेळेस पुन्हा परत देण्यात आली, फाशीची शिक्षा वगैरे देण्यात आली, आणि मग आता परत एकदा इंडिया हाऊसची दारं बंद करण्यात आलेली होती. इंडिया हाऊस इकडे बंद झाल्यानंतर पुन्हा परत जो एक क्रांतिकारकांचा राजा, क्रांतिकारकांचा मुकुटमणी म्हणून फिरत होता, मिरवत होता, त्याला पुन्हा परत या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी लपण्याची वेळ आलेली होती. मी शब्द जाणून बुजून वापरतात. इवन रेड लाईट एरियामध्ये सुद्धा सावरकरांनी, जिथे सावरकरांना कधी जाण्याची इच्छा नव्हती, लंडनच्या रेड लाईट एरियामध्ये सुद्धा सावरकरांनी काही काळ राहून तेथे वास्तव्य करून आपलं क्रांतीचं कार्य चालू ठेवलं, पण तरीही ते डगमगले नाहीत. या ठिकाणाहून त्या ठिकाणी सावरकरांना ज्यावेळेस इंडिया हाऊसमधनं बाहेर काढण्यात आलं त्यावेळेस पुन्हा परत बिपिनचंद्र पाल यांच्याशी ज्यावेळेस त्यांचं वैचारिक मतभेद झालेले असताना सुद्धा परत बिपिनचंद्र पाल यांनी त्यांना आपल्या घरामध्ये आश्रय दिलेला होता. पण आश्रय दिलेला असतानाच रात्री एका जमावाने बिपिनचंद्र पाल यांच्या घरावरती हल्ला केला आणि पुन्हा परत पाल यांच्या कुटुंबाची काळजी म्हणून सावरकरांनी आपलं तिथूनही बस्तान हलवलं आणि या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी सावरकर फिरत होते. अशाच अर्थाने परत सावरकर लंडनमधून बाहेरही गेले. पुन्हा परत ज्यावेळेस लंडनमधून सावरकर बाहेर गेले, 1910च्या अगोदरचा कालखंड, 1909मध्ये ज्यावेळेस मदनलाल धिंगरांनी कर्जर वायलींची हत्या केली आणि मग पुन्हा परत सावरकर विरोधी, संपूर्ण क्रांतिकारकांच्या विरोधी एक वातावरण निर्माण झालं आणि या वातावरणातनं वाट काढण्यासाठी म्हणून परत एकदा क्रांतिकारकांनी सांगितलं की तुम्ही आता इथनं बाहेर जाऊ शकतात किंवा जाण्याचा प्रयत्न करा. मग फ्रेंचला सावरकरांनी काही काळ आश्रय घेतला, परंतु फ्रेंचला आश्रय घेतलेला असताना सावरकरांना जाणवलं की जी अभिनव भारत संघटना सावरकरांनी स्थापन केलेली होती त्यातले त्यांचे बंधू बाबाराव सावरकर हे आधीच पकडले गेलेले होते, त्यांनी त्यांना शिक्षा दिलेली होती. त्यानंतर लंडनमधून जे सावरकर अभिनव भारत संघटना ही चालवत होते ती पोचवण्याचा प्रयत्न करत होते, तीही पुन्हा परत इकडे आहेत. आणि मग असं जर झालं तर आपण आपलं जे काही यथोचित आहेत आपण आपलं कर्तव्य साध्य करू शकणार नाहीत. आणि म्हणून पुन्हा परत सावरकरांनी लंडनच्या भूमीवरती पाय ठेवला. ज्यावेळेस सावरकरांनी लंडनच्या भूमीवरती 1910मध्ये पाय ठेवला त्यावेळेस सावरकरांना पकडण्यात आलेत आणि पकडण्यात आले. त्यानंतर परत सावरकरांवरती खटला चालवण्यात आलेला होता आणि मग सावरकरांवरती खटला चालवण्यासाठी परत पुन्हा सावरकरांना भारतात आणण्याचे वगैरे सगळे ठरवण्यात आले. सावरकरांना ज्या बोटीतनं वगैरे आणण्यात येत होतं, परत सावरकरांना बंदरांच्या माध्यमातून वगैरे आणण्याचा प्रयत्न केला जात होता. ब्रिटिश सरकार हे सगळं जाणून बुजून होते. क्रांतिकारक कुठे आहेत, काय आहेत, फ्रेंच सरकार कसं सावरकरांना मदत करू शकतं, रशियन सरकार कसं मदत करू शकतं, आयरिश कशा पद्धतीने सावरकरांना मदत करू शकतात, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव ब्रिटिश सरकारला होती. आणि म्हणून सावरकरांची बोट एका ठिकाणी जाण्याच्या अगोदरच ब्रिटिश सरकारांचे पत्र तेथे पोहोचले जात असायचे आणि आम्ही एका राजबंद्याला, राजकैद्याला बोटीतनं घेऊन जात आहोत, त्यावेळेस तुमच्या क्षेत्रामध्ये असताना बोटीची संपूर्ण जबाबदारी घेण्याची, काळजी घेण्याची, जबाबदारी घेण्याचे संपूर्ण दायित्व तुमच्यावरती आहेत असं ब्रिटिश सरकार अगोदरच सांगत होते. असं सर्व जरी असताना सुद्धा बॅरिस्टर असलेल्या व्यक्तीला हे पूर्णपणे ज्ञात होतं आणि इवन लंडनमधील, ब्रिटनमधील कायदासुद्धा सावरकरांना ज्ञात होता.
म्हणून आपल्यावरती खटला कुठे चालवावात आणि जर तो खटला तिथे चालवला तर आपण कसं सुटू शकतो याची संपूर्ण माहिती असतानाच म्हणून मार्शलसच्या किनाऱ्यावरती ज्यावेळेस सावरकरांची बोट येण्याचा प्रयत्न केलेला असताना त्या बोटीच्या आतमध्ये असताना सावरकरांनी अंदाज घेतला आता इथून आपण सहज पलायन केले पाहिजे. सावरकरांनी 2 वेळेस तो प्रयत्न केलेला होता परंतु सावरकरांना त्यात अपयश आले आणि पुन्हा पहाटे परत सावरकरांनी त्यांचा जो काही अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला सांगितलं की मला लघुशंकेसाठी जायचं आहे आणि अशा म्हणून त्यांनी काय केलं त्यात शौचकुपेमध्ये प्रवेश केला. शौचकुपेचा अगोदरच सावरकरांनी पूर्णपणे अभ्यास केलेला होता. अशी ती शौचकुपिका आणि तिच्यावरती असणारी एक छोटीशी वाकड्या आकाराची खिडकी, त्या वाकड्या आकाराच्या खिडकीतनं आपण सहज बाहेर जाऊ शकतो. जे सर्वांना पावन असतं असं जानवं जे आपण गळ्यात घालत असतो किंवा सावरकरांच्याही गळ्यात होतं अशा पावन जानव्याचा वापरसुद्धा सावरकरांनी त्यावेळेस त्या खिडकीचं माप घेण्यासाठी घेतलेला होता. विज्ञाननिष्ठ सावरकर सांगत असताना सावरकरांनी कधीही असं म्हटलं नाही की आहे ते कुठेतरी काहीतरी करून वापरा. जे आहे त्यात तुम्ही विज्ञान शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्याच पद्धतीचे त्यांचे तिथून सुरुवात आपण सहज विज्ञाननिष्ठ सावरकर आपण त्यांना तिथूनही म्हणू शकतो. जानवेच्या मदतीने त्यांनी सहज त्या वाटाळ्या खिडकीचा अंदाज घेतला. हे ब्रिटिशच होते. शौचकुपेमध्ये जरी सावरकरांनी प्रवेश केलेला असला तरी पण सावरकरांच्या बाहेर सावरकरांवरती लक्ष ठेवण्यासाठी 2 पहारेकरी ठेवण्यात आलेले होते आणि सावरकर आतमध्ये काय करतात हे दिसावं म्हणून बरोबर आतमध्ये एक पारदर्शी काच लावण्यात आलेली होती. त्यामुळे सावरकर मध्ये आहेत की नाही आहेत हे सहज बाहेरच्या अधिकाऱ्यांना वगैरे दिसत होते. पण सावरकरांनी शौचालयात जाण्याच्या पूर्वी आपल्या अंगावरील अंगारखा उतरवलेला नव्हता आणि मग आतमध्ये गेल्यानंतर आपल्या अंगावरचा अंगारखा अलगद नकळतपणे जसं काही मला काही माहितीच नाहीत अशा पद्धतीने तो एक काढलात आणि नकळतपणे त्या आरशावरती अडकवून ठेवला जेणेकरून बाहेरच्या व्यक्तींना सावरकर आत काय करतात हे दिसणार नाहीत आणि कुठेतरी आपल्या स्वतःच्या शरीराला त्या वाटोळ्या खिडकीतनं बाहेर उंच उडी घेऊन बाहेर डोकावण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि एका क्षणात ते वरती पोहोचले. पुन्हा परत मनोमन स्वातंत्र्य माते की जय, स्वातंत्र्य देवतेचा जय म्हणून सावरकर उडी मारणार. तोच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सावरकरांना बघितलेत आणि पळाला अशी धूम ठोकली. कधीकधी व्याख्याते असतील, वक्ते असतील, रक्तरंजित पद्धतीने सांगताना सावरकरांनी म्हणतात की मानले जातं की सावरकरांनी 8 किलोमीटरचा वगैरे प्रवास केला आणि समुद्र पोहून वगैरे गेला. पण हे अजिबात नाहीत. सावरकरांनी स्वतःच्या आत्मचरित्रातही ते मांडलेलं आहेत. अगदी थोडा कालावधी वगैरे मी पोहूनपर्यंत आलेलो होतो आणि लगेच खाडीपर्यंत पोहोचलेलो होतो. 8 किलोमीटरचा वगैरे परिसर कुठेही त्यांनी केलेला नाही. इवन जेव्हा आम्ही सत्यकी सावरकरांच्या सोबत एका कार्यक्रमात पोहोचलेलो होतो तेव्हा सत्यकी सावरकरांनी पण हे आवर्जून सांगितले होते की अशी चुकीची माहिती सावरकरांविषयी तुम्ही कधीही पोहोचवू नका. थोडा कालावधी होता, जे काही अंतर होतं ते थोडं होतं, किलोमीटरमध्ये कधीच मानण्याचा प्रयत्न सावरकरांनी कुठे केला नाही आणि आपणही करू नका. म्हणजे बघा, स्वतःची आत्मप्रौढी न मानणारे सुद्धा सावरकर होते आणि अशा पद्धतीने उडी मारल्यानंतर पुन्हा परत त्या किनाऱ्यापर्यंत पोहोच. लाटा अंगाला खरचटलेल्या असताना सुद्धा मिठाच्या पाण्याने अंगाची लाही होत होती. अंगाला कुठेतरी आणखी परत यातना सहन कराव्या लागत होतात. असं असताना सुद्धा ते किनाऱ्यावरनं पळत सुटलेत आणि पळत सुटत असताना तोडक्या मोडक्या फ्रेंच भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत होते. तिथल्या पोलिसांचा हात धरून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते, मला पोलीस स्टेशनला वगैरे घेऊन चला, मला तुम्ही जवळच्या ठाण्यात वगैरे घेऊन चला. परंतु भाषेची अडचण असल्यामुळे त्या पोलिसांना ते समजलं नाही आणि त्यावेळेस पुन्हा परत सावरकरांना पकडण्यात आले. परंतु ती व्यक्ती बॅरिस्टर होती त्यामुळे त्यांचा हेतू सफल झालेला होता. लेखक किंवा मंत्र्यांनी असं म्हटलं जातं, आत्ताच्या आपल्या कालखंडात असं म्हटलं जातं की सावरकरांचा प्रयत्न यशस्वी ठरला. सावरकरांचा कधीही प्रयत्न यशस्वी ठरलेला नव्हता. कारण सावरकरांना माहिती होतं जर मी हे दुसऱ्या देशाच्या भूमीवरती असा प्रयत्न केला नाही तर मला कधीही भारतातनं सुटका मिळणार नाहीत. आणि त्यावेळेस त्यांनी परराष्ट्र धोरणाचा पुरेपूर अभ्यास केलेला होता. परराष्ट्र धोरणानुसार ब्रिटिशांना जरी त्यांचा स्वतःचा कायदून हे सगळ्या गोष्टी असल्या तरी फ्रेंच सरकारवरती दबाव आणण्यासाठी, रशिया असेल किंवा आयरिश असेल या कम्युनिटीजकडनं दबाव आणण्यासाठी सावरकरांनी ही एक खिळी खिळलेली होती आणि सावरकरांची उडी त्रिखंडात गाजली म्हणजेच संपूर्ण जगामध्ये गाजली होती. मोठमोठ्या मथळ्यांमध्ये सावरकरांच्या उडीचं वर्णन केलं जाऊ लागलं आणि संपूर्ण जगाने त्याची काळजी घेतलेली होती. चुकी फक्त एकच घडली गेली, फ्रेंच सरकारने सावरकरांचा ताबा मात्र ब्रिटिशांना लगेच दिला
आणि ब्रिटिशांना ताबा दिल्यामुळे पुन्हा परत सावरकरांच्या ब्रिटिशांना ताबा देऊन ब्रिटिश सरकार सावरकरांना त्या बोटीतनं घेऊन पुन्हा परत भारताकडे निघाली. परंतु इकडे मात्र जागतिक स्तरावरती सावरकरांच्या विरोधात सावरकरांना देणं योग्य की अयोग्य आणि सावरकरांवरील खटला कुठे चालावात याची एक सुनावणी कुठेतरी परत जागतिक न्यायालयामध्ये सुरू झाली. परंतु ब्रिटिशच ते त्यांचं स्वतःचंच मान्य करतील आणि मग अशाच पद्धतीने सावरकरांना पुन्हा परत वेगवेगळ्या ठिकाणी आणण्यात आलं. सावरकरांना पुन्हा एकदा एरवाड्याच्या तुरुंगात टाकण्यात आलं. एरवाड्याच्या तुरुंगातनं परत त्यांना नाशिकच्या तुरुंगात आणण्यात आलं. नाशिकच्या तुरुंगातनं काही काळ थांबल्यानंतर परत त्यांना मुंबईतील ठाण्याच्या डोंगरीच्या तुरुंगात टाकण्यात आलं. डोंगरीच्या तुरुंगातनं पुन्हा परत बायखळ्याच्या तुरुंगात टाकण्यात आलं. बायखळ्याच्या तुरुंगातनं पुन्हा परत एरवाडा जेलमध्ये नेण्यात आलं. असा हा सगळा प्रवास सुरू होता. हे सर्व प्रवास का सुरू होतात याचं सहज कारण आपल्यालाही समजू शकतात. कारण 25-26 तरुणाने अखंड सगळ्या ब्रिटिश सत्तेला घाम फोडलेला होतात आणि अशा असणाऱ्या क्रांतिकारकाला सोडण्यासाठी त्याचे सैनिक, त्याची सोबती, त्याची जनता, त्याची प्रिय आप्तेष्ट हे सगळे प्रयत्न करतील हे ब्रिटिश सरकारला पूर्णपणे ज्ञात होतं आणि म्हणून ते त्यांची जागा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बदलत होते. सावरकरांवरती खटला ज्यावेळेस सुरू होत होता, उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस सावरकरांवरती खटला टाकण्यात आला, सावरकरांवरती वेगवेगळे आरोप वगैरे देण्यात आले. त्या आरोपांमध्ये काही आरोप होते लंडनमध्ये राहून तुम्ही लंडन विरोधी कारवाया केल्यात, लंडनच्या कायद्याचा वगैरे तुम्ही अपमान केला, त्यानंतरून कर्झन वायलीच्या हत्येमध्ये तुम्ही त्यांना सहकार्य केलं. इकडे त्याच्या अगोदर चापेकर बंधूंनी वेगवेगळे जे काही घटना झालेल्या होतात भारतामध्ये वेगवेगळ्या मार्गाने 20 पिस्तुला पाठवण्यात आलेले होतात. या पिस्तुला पाठवण्याचे सुद्धा आरोप प्रत्यारोप सावरकरांवरती देण्यात आलेले होते. आणि हे सगळं सुरू असताना शेवटी सावरकरांवरती गुन्हा नोंदविण्यात आला. हा जो खटला आहे हा खटला 68 दिवस चालला. हा खटला 68 दिवस चालू असताना सुद्धा सावरकरांना गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांनी सावरकरांना पहिली शिक्षा देण्यात आली ती म्हणजे जन्मठेपेच्या काळ्या पाण्याची. ही शिक्षा देत असताना सावरकरांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आलेली होती. सर्व मालमत्ता जप्त केल्यानंतर सुद्धा सावरकरांना 25 वर्षाची जन्मठेपेची शिक्षा पहिल्या अभियुगात पहिल्या खटल्यात चालवण्यात आलेली होती. पण इथपर्यंतही ब्रिटिश थांबले नाहीत. पुन्हा परत सावरकरांवरती नव्याने कर्झन वायलींच्या खुनाचा खटला भरवण्यात आला आणि पुन्हाच एकदा परत 23 जानेवारी 1911 रोजी सावरकरांच्या पुन्हा दुसऱ्या खटल्याची एकतर्फी पद्धतीने सुनावणी करण्यात आली आणि त्यातही सावरकरांना परत एकदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आधीचे 25 वर्ष, नंतरचे 25 वर्ष. आधीच्या 25 वर्षाची जी काही सुरुवात होती, कारण बऱ्याच जणांचा गोंधळ होतो कधी कधी विचारताना किंवा आपण वाचन करत असताना आपल्यालाही प्रश्न पडतो की एका बाजूला एका पुस्तकात वगैरे कधी सांगितलं जातं किंवा काही जण सांगतात की 23 जानेवारी 1911 रोजी सावरकरांना शिक्षा देण्यात आली आणि इकडे वाचन करत असताना आपल्याला असं जाणवतं की सावरकरांच्या गळ्यात जो बिल्ला टाकण्यात आलेला होता त्याच्यामध्ये तारीख दिलेली होती 24 डिसेंबर 1910. मग हे अंतर कसं, तर सावरकरांवरती 2 खटल्याअंतर्गत सावरकरांना 2 शिक्षा देण्यात आलेल्या होतात आणि म्हणून अगोदरच्या शिक्षेपासूनचा कालखंड पकडून या सगळ्या गोष्टी तिथे मांडण्यात आलेल्या होत्या. अशा पद्धतीने वेगवेगळ्या रूपाने सावरकर मांडण्यात आलेले होते. हे सर्व मांडत असताना सावरकरांना ज्यावेळेस शिक्षा सुनावली गेली परत एकदा सावरकरांना मद्रासला नेण्यात आले. एका स्पेशल ट्रेनमधनं सावरकरांना मद्रासला नेण्यात आले. मद्रासमधनं पुन्हा परत महाराजा बोटीतनं सावरकरांना शेवटी अंदमानाच्या तुरुंगात डांबण्यात आलं किंवा अंदमानाच्या तुरुंगात नेण्यात आलेलं होतं. अंदमानाच्या तुरुंगातला जो काही इतिहास असेल तो इतिहास आपण पुनश्च एकदा परत नव्याने बघूया, कारण कितीही नाही म्हटलं तरी थांबणंही गरजेचं असतं. त्या अर्थाने सावरकरांचे विचार मांडण्यासाठी आपण सर्वांनी सावरकर व्याख्यान समितीने मला जी संधी दिली, आयोजकांनी आणि तुम्ही सर्वांनी माझे विचार ऐकून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी आपणा सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि विरामतो. धन्यवाद. धन्यवाद होळकरजी. खरोखर मागील 1 तासापेक्षा जास्त वेळही असूनसुद्धा आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करणारे त्यांची वाणी आणि त्यांच्या व्याख्यानामधली त्यांची सखोल माहिती, पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे त्या माहितीला
मांडण्याची त्यांची जी अतुलनीय पद्धत आहे त्या पद्धतीमुळे खरोखर आजच्या व्याख्यानाला खूप छान असा रंग चढलेला होता. सर्वजण शेवटपर्यंत एकाग्र पद्धतीने ते सर्व ऐकत होते. आजच्या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी मी श्री मयूर झांबरे यांना विनंती करतो.